ह्या व्याख्यानमालेमध्ये मला बोलण्यासाठी खरं तर बाध्य केलेले माझे मित्र किशोर गायकवाड यांचे आभार. मित्र हो, या करोनाच्या संकटामुळं जेव्हा जग मोठ्या प्रमाणामध्ये संकटात आहे तेव्हा आपण आंबेडकरवादाचं एक वाचन करण्याचा प्रयत्न करतो. माझं जे पुस्तक यापूर्वी तुम्ही पाहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांताचा विचाराचा मी काहीसा उहापोह करायचा प्रयत्न केला. त्यातला एक महत्वाचा मुद्दा मी या विशेष करून आत्ताच्या परिस्थितीशी जोडणार आहे आणि तो म्हणजे स्थलांतरित कामगारांचे तांडेच्या तांडे आपल्या देशाकडं आपल्या गावाकडं परत चाललेले आपण पाहतो. आता ही जी स्थिती आपण पाहिली ती एकंदरीतच तीव्र संकटाची स्थिती आहे. भयंकर उपासमार, प्रवासात होणारे सगळ्या प्रकारचे संकट, मृत्यू, अशा सगळ्या अनिष्टांमधून हे कामगार आपल्या गावी परतले. या संबंधातली जी विशिष्ट पातळीवरती ॲपथी सरकारची, राज्याची आणि एकंदरीतच मध्यम वर्गाची आणि एकंदरीतच राजकर्त्या वर्गाची या स्थलांतरित कामगारांच्या संबंधातली जी ॲपथी आहे ती ॲपथी त्यांच्याविषयी त्यांना वाटत असलेली एक विशिष्ट पातळीवरची अशी संवेदनहीनता जी आहे ती संवेदनहीनता ही आपल्या सगळ्यांच्यात आहे. या पार्श्वभूमीवरती आपण बाबासाहेब आंबेडकर नेमकं लेबर विषयी म्हणजे श्रमाच्या संबंधात काय म्हणतात याचा काही अर्थ लावण्याची गरज आहे. एकतर अत्यंत महत्वाची बाब आपण सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्याने दलितांना आणि दलितेतरांना सुद्धा जातीच्या बद्ध श्रमातून सोडवण्याचा लढा दिला. जातीचे श्रम जे आहेत त्या जातीच्या श्रमाची व्याख्या प्रामुख्यानं कास्ट लेबर अशी जी आपण करतो त्याचं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्यानं गुलामीचे श्रम असे केले. जेव्हा की तुम्ही तुमचे स्वतःचे जगण्याचे हेतू इतरांकडनं घेता तेव्हा गुलामीची स्थिती येते. म्हणजे एखाद्या सुताराला सुतारीचा धंदा सोडून लोहाराचा धंदा करता येत नाही, लोहाराला त्याचा धंदा सोडून तलवार घेता येत नाही, किंवा निम्न जातीयांना ब्राह्मणाचा अध्ययन अध्यापनाचं काम करता येत. ही जी स्थिती आहे त्या स्थितीला बाबासाहेब आंबेडकरांनी व्याख्यांकित केलेलं आहे आणि सांगितले ही एक कंडिशन ऑफ स्लेव्हरी, ही गुलामीची स्थिती आहे. आणि या गुलामीच्या स्थितीचं ते व्याख्यांकन केल्या कारणामुळं प्रामुख्यानं महारवतना विरुद्धचा संघर्ष त्यांनी उभा केला. महारवतनाची व्याख्या त्यांनी कास्ट लेबर म्हणजे प्रामुख्यानं बद्ध श्रम अशी केली, दास्य श्रम अशी केली. आणि दास्य श्रमातून आपण जे भांडवली व्यवस्थेमधलं श्रम आहे त्या व्यवस्थेत आलं पाहिजे त्यांनी आपल्याला दिला. तो विचार नेमका काय आहे की समजून घ्यायचा प्रयत्न करा. बाबासाहेब आंबेडकरांनी महारवतना संबंधात 3 महत्वपूर्ण लेख आणि नंतर 5 लेख आहेत खरं तर त्याची पुस्तिका पण नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. हे जे लेख आहेत प्रामुख्यानं या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे महारवतनाचे श्रम आहेत त्याची जी सर्वसाधारणरित्या तुलना आहे ती तुलना वर्ग श्रमाशी केली आहे. म्हणजे श्रम क्वांटिफाय करणं, श्रमाला मोजणं. कोणत्याही श्रम जेव्हा मोजले जात नाही तेव्हा ते दास श्रम असतात. अशा प्रकारे दास श्रमाचे वेगवेगळे निकष सांगत सांगत त्यांनी प्रामुख्यानं महारवतन या मधला दास्यतेचा भाग स्पष्ट केलाय. त्याच्याबद्दल तपशिलाने मी लिहिलंय. मी तिथं सर्वसाधारणपणे थांबणार नाही. मी तुम्हाला सांगतो की दासश्रम जे आहे त्यातून आपण करार संबंधामध्ये आलं पाहिजे आणि करार संबंधामधल्या श्रमामध्ये प्रामुख्यानं भांडवली ह्याच्यामध्ये संबंध जो आहे तो संबंध करार संबंध आहे. आणि या करार संबंधामध्ये तुम्हाला वेतन जे आहे ते वेतन मोबदला जो आहे तो निश्चित मोबदला मिळतो. तुमचे श्रम जे आहे ते श्रम व्याख्यांकित केले जातात की किती तासाचे श्रम, कोणत्या प्रकारचे कुशल श्रम आहेत का हे व्याख्यांकित केलं जातं. आणि त्यामुळे एक स्थित्यंतर जे घडतं ते स्थित्यंतर फार महत्वाचं आहे.
आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्यानं जी महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे दासश्रम जे आहेत, जातीनं लादलेले दासतेचे श्रम जे आहेत ते श्रम सोडून दलितांनी आता वर्गश्रमाकडं, वर्गसंबंधातल्या श्रमाकडं एका अर्थानं प्रवास केला पाहिजे. ही जी गोष्ट सांगितली त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती की मोठ्या प्रमाणामध्ये महार वतन त्यागनाचा तीव्र संघर्ष महाराष्ट्रात झाला. नंतरच्या कालखंडात सर्वच भारतामध्ये दलितांनी हा आश्रम त्यागनाचा संघर्ष जो आहे तो संघर्ष दुसरवत होते. आता यातला सगळ्यात महत्वाचा जो गाभ्याचा मुद्दा आहे तो गाभ्याचा मुद्दा आता मी याच्यानुसार येणार आहे. 1938 मध्ये काँग्रेस सरकारनं ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट केला. हा ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट काय होता त्याच्या गुंतागुंतीमध्ये तपशिलात मी जात, पण या ट्रेड डिस्प्यूट ऍक्टच्या बाबत बाबासाहेब जे म्हणाले ते आत्ताच्या परिस्थितीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचं आहे. ते काय म्हणाले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट जो होता त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कामगारांचा जो संपाचा अधिकार आहे तो संपाचा अधिकार सस्पेंड केल्याच्या अवस्थेत होतो. तो पूर्णतः नाकारला जरी गेला नव्हता तरी देखील तो कुचकामीच ठरणार होता. म्हणजे त्याला जवळजवळ संपाचा अधिकार नव्हता. म्हणजे करार केल्यापासून वर्षभर कोणत्याही प्रकारचा संप करता येत नव्हता. संप सर्वसाधारणपणे 4.5 महिने करता येत नव्हते, 4 महिने 25 दिवस करता येत नव्हता. म्हणजे जवळजवळ संपाची स्थितीच या कामगार वर्गाला उपलब्ध होत नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं जे स्पष्टीकरण केले ते अत्यंत महत्वाचं आहे. बाबासाहेब म्हणतात की अशा प्रकारच्या वर्ग संबंधांच्या म्हणजे जिथं तुम्ही करार संबंधामध्ये येता, मी माझे श्रम द्यायला तयार आहे आणि श्रम घेणारा एक विशिष्ट व्यक्ती त्याच्यामध्ये करार आहे आणि या करारामध्ये माझा मेहनताना आणि माझे श्रम याचं घेवाणदेवाण आहे. ही जी स्थिती आहे या स्थितीमध्ये जर मला सौदेबाजीचा निगोशिएशनचा अधिकार नसेल तर ते बद्ध श्रम आहेत. म्हणजे कामगार वर्गाला, श्रम करणाऱ्या वर्गाला जर तुम्ही त्याचं स्वतःचं म्हणणं जर मांडण्याची संधी दिली नाहीत तर ते वेठबिगारीचे बद्ध श्रम होतात, ते गुलामीचे श्रम होतात. तत्कालीन कालखंडामध्ये सगळे कम्युनिस्ट त्याच्या विरोधात संघर्ष करत होते, पण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मार्मिक सूक्ष्मपणानं सांगितलं की हे जे श्रम आहेत हे श्रम प्रामुख्यानं जर संपाचा अधिकार काढला गेला तर बद्ध श्रम होतात आणि वेठबिगारी गुलामीची स्थिती येते. आणि त्यामुळं ट्रेड डिस्प्यूट ऍक्टला मी तीव्रपणानं विरोध करतो. बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे विवेचन आहे या विवेचनाचा प्रभाव त्यांनी ज्या प्रकारचे कामगार कायदे केले त्या कामगार कायद्यावरती आहे. आणि केवळ कामगार कायद्यांवरतीच नाही तर प्रामुख्यानं दलितांना कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज त्या दिल्या. त्या कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीजच्या अनुषंगानं सुद्धा तुम्हाला प्रामुख्यानं बाबासाहेब आंबेडकरांचा श्रमसंबंधांच्या बद्दलचा आणि कास्ट लेबर बद्दलचा विचार आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. प्रामुख्यानं कामगारांना जास्तीत जास्त त्यांच्या विकासाची संधी उपलब्ध होईल असा एक सर्वसाधारणरित्या मिनिमम वेतन देण्याचा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांच्या इनिशिएटिव्ह मधून विकसित होत गेलेला आहे. ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना कोणकोणते प्रकारचे अधिकार दिले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या अनुषंगाने आपण समजून घ्यायची गरज आहे ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जो संघर्ष मध्यवर्ती करतात हा प्रामुख्यानं ज्याला आपण सर्वसाधारणरित्या समजतो तो संघर्ष हा जाती व्यवस्थेनं बद्ध केलेल्या जनतेच्या मुक्तीचा संघर्ष. आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की ही जी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये भांडवलशाही व्यवस्थेमध्ये गुलामी लादली जाते आणि भांडवलशाही व्यवस्थेमध्ये गुलामी लादण्याची एक प्रक्रिया काम करते. ती कशी काम करते त्याचा सर्वसाधारणरित्या आत्ताच्या कालखंडातला आपण शोध घेणं गरजेचं आहे. तुमच्यातील काही लोकांना माहिती असेल की इमॅन्युअल वॉलस्टाईन नावाचा विचारवंत आहे. त्यानं
एक सिद्धांत मांडलेला आहे, त्याला वर्ल्ड सिस्टीम थेअरी असं म्हणतात. त्याच्या प्रभावाखाली समीर अमीन नावाचे अर्थशास्त्रज्ञ त्यांनी काही महत्वाचे विश्लेषण केलेली आहेत. त्यात प्रामुख्यानं या जागतिकीकरणाच्या काळात किंवा भांडवलशाहीच्याच एकंदरीत प्रक्रियेसंबंधात काही महत्वाची निरीक्षण आहे. त्यातलं एक निरीक्षण आहे ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबर. आता हे कॉन्ट्रॅक्ट लेबर नावाचं प्रकरण जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट लेबर नावाचं प्रकरण आता मोठ्या प्रमाणात प्रामुख्यानं ग्लोबलायझेशनच्या पार्श्वभूमीवरती आलेलं आहे. हे कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणजे काय प्रकरण आहे तुमच्या ते बहुतेकांना ठाऊक आहे. हे कॉन्ट्रॅक्च्युअलायझेशन प्रामुख्यानं कामगारांना, श्रमिकाला, कुठल्या प्रकारचा कामगार असेल तो कामगार आपल्यासारखा प्राध्यापकी किंवा शिक्षकी पेशातला श्रमिक असेल, म्हणजे पांढर पेशा असेल, किंवा सर्वसामान्य एका अर्थानं फिजिकल लेबर करणारा श्रमिक असेल, या सर्वांना कॉन्ट्रॅक्टच्या म्हणजे तुम्हाला स्थितीत असं आणलेलं आहे की मोठ्या प्रमाणात चीप लेबर उपलब्ध आहे. बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनता जी आहे ती जनता आपले श्रम विकायला तयार आहे आणि त्यांना जगणं हे केवळ आणि केवळ हे श्रम करूनच जगता येईल. अशा वेळेला श्रमाचं मूल्य कमी करून त्या आधारावरती तुमची निगोशिएटिंग पॉवर म्हणजे तुमचं स्वातंत्र्यच काढून घेऊन करार संबंधांमध्ये श्रम आणि वेतन याचा विनिमय करण्याची एक नवी व्यवस्था या रचनेमध्ये आली. या संबंधात आणखी थोडंसं खुलासा करणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला मी सर्वसाधारणतः बाबासाहेबांच्याच वाङ्मयामधून सांगतो. बाबासाहेबांनी विस्तृत भारतमध्ये लॉर्ड ऑलिव्हर नावाच्या एक महत्वाच्या विचारवंताचं उद्धृत दिलेलं आहे. ते उद्धृत काय आहे याचा मी खुलासा करत नाही, परंतु त्या माणसाचं उद्धृत दिलंय तो कोण व्यक्ती आहे नीट समजून घ्या. हा लॉर्ड ऑलिव्हर जमैका तुम्हाला माहिती आहे आफ्रिका खंडामधला देश आहे. जमैकाचा गव्हर्नर होता. त्याची 2 पुस्तकं आहेत. अॅनोटॉमी ऑफ आफ्रिकन मिझरी नावाचं त्याचं पुस्तक आणि दुसरं फार इंटरेस्टिंग पुस्तक आहे आणि ते पुस्तक आहे कॅपिटलिझम ऑफ कलर्ड लेबर. कॅपिटलिझम अँड कलर्ड लेबर. माझ्या कॅपिटलिझम अँड कलर्ड लेबर हे जे दुसरं पुस्तक आहे ते पुस्तक म्हणजे बाबासाहेबांनी रेफरन्स दिलाय अॅनाटॉमी ऑफ आफ्रिकन मिझरीचा, परंतु दुसरं पुस्तक आहे तेही बाबासाहेबांनी वाचले आणि त्या पुस्तकाचं टायटल तुम्हाला सांगितलं मी, कॅपिटल अँड कलर्ड लेबर म्हणजे दासश्रम. कलर्ड हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कलर्ड लोक म्हणजे प्रामुख्यानं हे ब्लॅक्स आणि ब्लॅक्सचं शोषण हे प्रामुख्यानं दासश्रमाच्या चौकटीत झालं आणि त्यामुळं आपल्या सर्वांना हे समजून घ्यावं लागेल की हे जे लेबर आहे प्रामुख्यानं हे कलर्ड लेबर आहे. आणि त्यांनी फार इंटरेस्टिंग गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते असतो असं म्हणतो की भांडवलशाहीमध्ये कॅपिटलिझम मध्ये उलट या दासश्रमाच्या व्यवस्थांना दृढ करून अधिक तीव्र शोषण करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे मार्क्सवादी जे एक प्रमेय घेतात की भांडवलशाही जुन्या उत्पादन संबंधांना पूर्ण नष्ट करतात. उदाहरण सांगायचं म्हटलं तर त्यामुळेच मार्क्सवाद्यांची मार्क्स असं तर साधारणपणे आकलन राहिलं की जसं भारतामध्ये यांत्रिकीकरण होईल, भांडवलशाही विकसित होईल, तसं तसं भारतामधली जाती व्यवस्था नष्ट. नंतरच्या मार्क्सवाद्यांनी तो सर्वसाधारणपणे निरीक्षण होतं ते जणू काही खरंच आहे असं म्हणून जातीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष. पण तो मुद्दा आला इथे. महत्वाचा मुद्दा कोणता आहे की या भांडवलशाही ही पूर्णतः जुन्या ज्या उत्पादन संबंध असतात, जुने विनिमय संबंध असतात, त्या जुन्या उत्पादन संबंधांना, विनिमय संबंधांना पूर्णतः नष्ट करत नाही. उलट ही भांडवलशाही जी आहे ही भांडवलशाही प्रामुख्यानं या जुन्या संबंधांचं दृढीकरण करून शोषण करण्याची, अधिकात अधिक तीव्र शोषण करण्याची स्थिती निर्माण करते. ही जी बाब आहे ही बाब बाबासाहेब आंबेडकरांना पूर्णतः माहिती होती आणि तेच भांडवलशाहीचं जे स्वरूप आहे ते स्वरूप निखळ भांडवलशाहीचं स्वरूप नाही. ते भारतातली भांडवलशाही ही ब्राह्मणी भांडवलशाही आहे हे अगदी अचूकपणानं झालं. म्हणजे भारतामधल्या जाती व्यवस्थेच्या शासन शोषणाच्या
संबंधांना, रचनांना आत्मसात करून भारतामधली भांडवलशाही काम करते आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 1938 मध्ये मनमाडचं जे भाषण केलं, त्या मनमाडच्या भाषणामध्ये भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही यांच्यावरचा हल्ला हा संयुक्तपणानं त्याची भूमिका प्रस्तावित केली आहे. दुसरी अत्यंत सूक्ष्म बाब आपण समजून घेतली पाहिजे की मार्क्सवादी त्या कालखंडात असं म्हणत होते की खरा संघर्ष हा साम्राज्यवादाविरोधात आहे. लेनिनचं पुस्तक आहे, तुम्हाला सगळ्यांना कदाचित लेनिनचं पुस्तक माहिती असेल, कॅपिटलिझम इम्पेरियलिझम द हायेस्ट स्टेज ऑफ कॅपिटलिझम, म्हणजे भांडवलशाहीचा अत्युच्च विकास म्हणजे साम्राज्यवाद. आणि त्यामुळं प्रामुख्यानं वासाहतिक देशांमधला संघर्ष हा साम्राज्यवादाविरोधातलाच आहे असं मांडणारी चळवळ प्रामुख्यानं कम्युनिस्टांची, समाजवाद्यांची चळवळ. आणि बाबासाहेब त्यांना फार महत्वाचा मुद्दा सांगत होते, ती समजून घ्यायचा. तो काय होता नेमका? तर त्यांचं म्हणणं असं होतं की साम्राज्यवाद, आज साम्राज्यवादी भांडवल आहे का, तर 100% आज फिनान्स कॅपिटल जे आहे ते साम्राज्यवादाच्या चौकटीत काम करतं. म्हणजे आत्ताच्या स्थितीला कितीही लोकांनी म्हटलं की चिनी वस्तू घ्यायच्या नाही, चिनी वस्तू ते बहिष्कार, तरी भारतामधलं चिनी भांडवलाचा हस्तक्षेप, चिनी भांडवलाचं एका अर्थानं दबदबा हा असा सहजासहजी नष्ट होणारा नाहीये. कारण भारतामधलं काय, जगातलंच भांडवल जे आहे ते आंतरराष्ट्रीय चौकटीत काम करतं. आणि ही आंतरराष्ट्रीयता जी आहे तीच इम्पेरियलिझम या चौकटीत काम करते. ह्या इम्पेरियलिझमच्या बद्दल बाबासाहेबांनी जी निरीक्षण नोंदवलेली आहे ती निरीक्षण अत्यंत महत्वाची. ते काय म्हणतात की हे जे इम्पेरियल एक्सप्लॉयटेशन चाललंय, म्हणजे आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ब्रिटिश आहेत. ब्रिटिश प्रामुख्यानं शेतीच्या शोषणामधला जो वाटा आहे, म्हणजे रेव्हेन्यू आहे, तो रेव्हेन्यू मोठ्या प्रमाणामध्ये काढून घ्यायचे. रेव्हेन्यूचं मोठ्या प्रमाणात जे शोषण आहे त्या रेव्हेन्यूच्या शोषणाचे आधार कोणते? मग आपल्याला दिसेल की सावकार आहेत, तर तिथली नोकरशाही आहे, ब्राह्मण आहे. त्यामुळं तत्कालीन कालखंडामध्ये सर्वसाधारणरित्या ब्राह्मण नोकरदार, ब्राह्मण सावकार, ब्राह्मण जमीनदार, खोत किंवा अन्य जातीचे जमीनदार यांच्या मार्फतच शेतकऱ्यांचं शोषण केलं जातं. म्हणजे बाबासाहेबांचं म्हणणं अगदी क्लिअर. बाबासाहेब सांगतात की साम्राज्यवादी शोषणाचा जो मेकॅनिझम आहे तो मेकॅनिझम हा प्रामुख्यानं जातीच्या पायांनी काम करतो. कास्ट मेकॅनिझम ऑफ एक्सप्लॉयटेशन इज इसेन्शियल टू इम्पेरियल एक्सप्लॉयटेशन. साम्राज्यवादी शोषणाच्या पाठीमाग प्रामुख्यानं जातीच्या शोषणाच्या यंत्रणा काम करत असतात. हे बाबासाहेब आंबेडकरांचं निरीक्षण हे या अर्थानं अत्यंतिक महत्वाचं आहे. म्हणजे आत्ताच्या कालखंडामध्ये, आत्ताच्या अगदी तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या कालखंडामध्ये जे एक्सप्लॉयटेशनची तऱ्हा आहे, त्या एक्सप्लॉयटेशनच्या ची तऱ्हा ही प्रामुख्यानं जाती शोषणाला आधारभूत धरून चालू आहे, हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आत्ताच्या संदर्भात बाबासाहेबांचा ग्राह्य मांडला. दुसरी 2-3 गोष्टी बाबासाहेबांनी फार महत्वाच्या मांडलेल्या आणि ते नीट समजून घेण्याची गोष्ट आहे. तत्वज्ञान म्हणून मार्क्सवाद्यांनी जे मेकॅनिकल पद्धतीनं, यांत्रिक पद्धतीनं भारतीय समाजाचा विचार करायचा प्रयत्न केला, त्याला खूप सर्जनशील पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलेलं आहे. आणि ते फार महत्वाचं बाबासाहेबांचं आकलन आहे हे समजून घ्या. त्यात ते नेमकी काय गोष्ट सांगतात की भारतामधलं जे भौतिक शोषण आहे ते भौतिक शोषण प्रामुख्यानं जाती व्यवस्थेच्या सत्ता संबंधांच्या आधारावर चालतं. म्हणजे जाती व्यवस्थेचा सत्ता संबंध कसा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती. जाती व्यवस्थेच्या सत्ता संबंधाची वितरण आहे. कोणी जास्त शुद्ध आहे, कोणी जास्त अशुद्ध आहे, कोणी जास्त अधिकारी आहे, दुसरा अनधिकारी आहे, अधिकारच. कोणी जास्त एका अर्थाने श्रीमंत आहे, दुसऱ्याला गरीब राहण्यासंबंधातच बाध्य केलेलं आहे. तेव्हा ही जी खास यंत्रणा आहे, उतरंडीची व्यवस्था आहे, त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी फार महत्वाचा शब्द वापरलाय, ग्रेडेड इनक्वालिटी अँड ग्रेडेड एक्सप्लॉयटेशन. ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेचं सूत्र कसं काम करतं. आणि त्या संबंधात जर आपण तेच उदाहरण घेतलं की प्रामुख्यानं अस्पृश्यांचं,
अस्पृश्यांच्या एकंदरीतच आर्थिक शोषणाच्या प्रक्रिया ज्या काम करतात त्याला सामाजिक सांस्कृतिक असे ताणे बांधले. तुम्हाला भौतिक स्वरूपामध्ये कसा तुम्ही श्रम करता आणि कसे श्रम दुसरा माणूस तुमच्याकडून घेतो या संबंधात पाहता येणार नाही. तर ते पाहण्यासाठी तुम्हाला प्रामुख्यानं ज्या प्रक्रिया काम करतात जाती समाजामधल्या त्या समजून घ्याव्या लागतील. त्या प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रिया बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट करायचं. अस्पृश्य जाती, भटकमुक्त जाती, आदिवासी जमाती यांच्या संबंधामध्ये जाती व्यवस्था ज्या प्रकारचा मेकॅनिझम वापरते त्या मेकॅनिझमचं स्पष्टीकरण बाबासाहेबांनी करायचं. त्यात प्रामुख्यानं दलितांचं जे सर्वसाधारणरित्या अंकितीकरण केलं जातं, दलितांना ज्या प्रकारे गुलामीच्या रचनेत ढकललं जातं त्या संबंधात 2 प्रोसेस त्यांनी प्रामुख्याने आयडेंटिफाय केली. त्यातली एक आहे डिग्रेडेशन, दुसरी आहे ते डेस्टिट्यूशन. म्हणजे बाबासाहेब सांगतात की बाह्य वर्णबाह्य असलेल्या अस्पृश्यांना किंवा तुम्ही दलित म्हणा किंवा अन्य कोणता शब्द बहिष्कृत म्हणा या सर्वांना प्रामुख्यानं जे दाबलं गेलं ते दाबलं जाण्यासंबंधातल्या 2 प्रक्रिया, डिग्रेडेशनची प्रक्रिया आहे आणि दुसरी प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही डिस्ट्रिब्युशनची प्रक्रिया आहे. आता या प्रक्रियेमध्ये आणखीन 2 गोष्टी आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. डिस्पोझेशन म्हणजे तुम्हाला कोणती मालकी नसणं, मालकी विहीनता, अधिकार विहीनता. मार्जिनलायझेशन म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे अधिकार न देणं. ही सगळी जी गोष्ट आहे ही गोष्ट प्रामुख्यानं या प्रक्रियांमधनं केली जाते. म्हणजे बाबासाहेब निरीक्षण नोंदवतात, प्रोसेसेस सांगतात, ज्या प्रोसेसेस ज्या प्रक्रिया दलितांचं प्रामुख्यानं गुलामी घडवतात, दलितांचं जास्त घडवतात, दलितांना प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात अवलंबित ठेवतात, दलितांना मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसाधारणरित्या दरिद्री ठेवतात. या कोणत्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया प्रामुख्यानं कुठून उभ्या राहतात तर त्या साधारणतः अधिकार विहीनतेच्या रचनेतून राहतात आणि त्या अधिकार विहीनतेला प्रामुख्यानं 2 प्रोसेसेस सर्वसाधारणरित्या आपल्याला दिसतात, डिग्रेडेशन, डिस्ट्रिब्युशन. याच्यामध्ये 2 प्रक्रिया आहेत त्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मार्जिनलायझेशन, सीमांतीकरण आणि दुसरी प्रक्रिया आहे डिस्पोझेशन म्हणजे मालकी विहीनता. मालकी विहीनतेची गोष्ट तुम्हाला कदाचित माहिती असेल की साधारणतः दलितांचं अस्तित्वच मालकी विहीन असलं पाहिजे असा म्हणूचा कायदा आहे आणि दलितांवरती प्रत्येक वेळी जे अत्याचार झाले ते अत्याचार होण्याच्या पाठीमागे जे मालकी विहीनतेचं तत्व आहे की दलितांना अगदी त्यांच्या लग्नामध्ये तुपाचं जेवण जेवणाचा अधिकार नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी अनशुद्ध कास्टमध्ये प्रामुख्यानं 4 घटना भाषणाच्या सुरुवातीला नोंदवलेल्या आहेत. त्या अट्रॉसिटीच्या घटना आहेत. त्या 4ही अट्रॉसिटीच्या घटनांची जी कारणं बघितली तुमच्या लक्षात असेल की ही सर्वसाधारणरित्या त्या कालखंडात ज्या अट्रॉसिटी लादण्यात आल्या त्या अट्रॉसिटीची कारणं ही प्रामुख्यानं ही मालकी विहीनता, अधिकार विहीनता आहे. तुम्ही घरामध्ये धातूची भांडी वापरली, अत्याचार, तुपाचं जेवण जेवलं, अत्याचार, मुलाला शाळेत घातलं, अत्याचार. या अत्याचारांच्या अशा ज्या घटना बाबासाहेबांनी नोंदवल्या त्याचं स्वरूप आजही आहे आणि हे सर्वसाधारणरित्या कुठून येतं तर त्याचं कारण जे आहे ते कारण तुमच्यापैकी बहुतेकांना माहितीये. ते म्हणजे की ही जी प्रक्रिया बाबासाहेब सांगतात ती प्रक्रिया आज तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की आज भांडवली व्यवस्थेतही, इतक्या विकसित भांडवली व्यवस्थेतही प्रामुख्यानं काय घडत आहे तर या प्रक्रिया म्हणजे तुम्हाला सांगितलेल्या डिग्रेडेशनच्या प्रक्रिया, तुम्हाला सांगितलेल्या मोठ्या प्रमाणात असलेल्या डिस्ट्रिब्युशनच्या प्रक्रिया, विपन्न करण्याच्या प्रक्रिया या सतत काम करत आहेत. हे स्थलांतरित कामगार जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये पोहोचले तेव्हा त्या आपल्या टँकरमध्ये जे पाणी भरून त्याच्यामध्ये ते औषध टाकून सगळ्यांच्यावरती जणू काही हे चिलटं आहे, जणू काही हे पशु आहेत
अशा स्वरूपामध्ये त्यांच्यावरती फवारा करण्यात आला आणि त्यांना क्लीन करण्याचा प्रयत्न केला. अमानवीकरण म्हणजे ह्युमन म्हणून असणाऱ्या अधिकारांना नाकारणं ही सर्वसाधारणरित्या रचना ही प्रामुख्याने गुलामी लादण्याची प्रक्रिया आहे. गुलामीचा सिम्बॉलिझम, गुलामीचं एका अर्थानं प्रतीक व्यवहार ह्या सगळ्या पातळीवर होतो. ज्या प्रकारे स्थलांतरित मजुरांना वागवलं गेलं, त्या सगळ्या स्थलांतरित मजुरांना वागवल्या जाण्याच्या पाठीमागं ज्या प्रक्रिया काम करत आहेत, जी चिन्ह व्यवस्था काम करत आहे, चिन्ह व्यवस्था ही सक्तीची चिन्ह व्यवस्था आहे आणि ही जाती व्यवस्थेने घडवलेली चिन्ह व्यवस्था आहे. आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात असेल की क्षमता नावाची गोष्ट जी आहे, ती क्षमता नावाची गोष्ट दलितांमध्ये निर्माणच होणे, भटक्या निर्माणच होणे, तेव्हा आदिवासींमध्ये निर्माणच होणे, अशा व्यवस्था काम करतात. त्यांचं डिग्रेडेशन, त्यांचं मार्जिनलायझेशन, मार्जिनलायझेशनचं सीमांतिकरणाला आर्थिक मुद्दे आहेत. तुम्ही सगळेच जण सुखदेव थोरातांचं पुस्तक पाहू शकता आणि त्याच्यामध्ये हे किती मोठ्या प्रमाणात मार्जिनलायझेशन घडते, सीमांतिकरण घडते, एक्सक्लुजन कसं काम करतं, वगळण्याची प्रक्रिया कशी काम करते आणि या वगळण्याच्या प्रक्रियेचे कंगोरे जे आहेत, कंगोरे कसे काम करतात त्याचं स्पष्टीकरण मिळतं. त्यामुळे त्याच्या तपशिलात मी झालं. परंतु ही जी बाब आहे, ही बाब ही प्रामुख्यानं त्याही कालखंडात जेव्हा बाबासाहेब लढत होते, त्याही कालखंडात मनुष्यता मिळवण्याचा, मानवी अधिकार मिळवण्याचा महत्वाचा मुद्दा होता. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुलामीचे साधारणतः 3 सेट ऑफ राईट सांगितलेले आहेत की ते डिनाय केले जातात. गुलामी निष्पन्न होण्यासाठी 3 प्रकारचे जे अधिकार आहेत ते अधिकार नाकारतात. त्यातला एक प्रकारचा अधिकार आहे तो म्हणजे सगळ्या सिव्हिल लिबर्टीज, सगळे नागरी अधिकार हे नाकारले जातात. दुसरा एक महत्वपूर्ण अधिकार आहे, जो अधिकार गुलामांना नाकारला जातो, तो राईट टू सिक्युरिटी, म्हणजे त्यांना स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार नाकारला जातो. सेल्फ सिक्युरिटी नाकारली जाते. सगळ्या अत्याचाराचं मर्म जे आहे ते सेल्फ सिक्युरिटी जे हे नाकारण्याचं सूत्र आहे. आणि तिसरं म्हणजे राईट टू रिस्पेक्ट, स्वतःबद्दलच्या आदराचा अधिकार, सेल्फ रिस्पेक्टचा अधिकार. हे तिन्ही बाबी प्रामुख्यानं मनुष्यता नाकारण्याच्या चौकटीमध्ये दलितांवरती, स्त्रियांवरती, भटक्यांवरती लादले जातात आणि त्यांच्यावरती त्या चौकटीमधून अत्याचार होत असतात. त्यामुळे ही जी प्रक्रिया काम करते, हे ती प्रक्रिया तुम्हाला आधुनिक कालखंडात काम करताना दिसते. अनेक वेगवेगळ्या प्रकारे समकालीन कालखंडामधल्या रचनांमध्ये दलितांना, भटक्यांना, अन्य जातीच्या, सर्वसाधारण निम्न जातीच्या लोकांना या सगळ्या संकटांना तोंड द्यावं लागतं. त्यातला एकच मुद्दा मी तुम्हाला स्पष्ट करण्यासाठी उदाहरण देतो. अनएम्प्लॉयमेंट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही बेरोजगारी. बेरोजगारीच्या विषयी मी कमी बोलेन. मी थोडासा दुसराच मुद्दा घेईन, ते म्हणजे अंडर एम्प्लॉयमेंट. अंडर एम्प्लॉयमेंट हा मुद्दा मी समजून घ्यायचा प्रयत्न करा. अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे साधारणतः तुम्ही ज्या गोष्टीला पात्र असता ते श्रम न करता, किंवा तुम्ही ज्या वेतनासाठी पात्र असता ते तुम्ही न करता, तुम्ही त्याच्यापेक्षा कमी प्रतीचं काम करता, कमी प्रतीचं वेतन. उदाहरण सांगायचं म्हटलं तर सर्वसाधारणरित्या आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की जे PhD झालेले आहेत ते प्यूनचं काम करतात, त्याला म्हणतात अंडर एम्प्लॉयमेंट. तर तुम्ही बारकाईनं पाहिलं की आत्ताच्या या व्यवस्थेमध्ये अंडर एम्प्लॉयमेंट हे सूत्र आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की या संबंधातला अभ्यास करणं गरजेचं आहे. अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे कोणत्या जातीचे लोक हे अधिक क्वालिफाईड असताना सुद्धा जास्त कमी प्रतीची कामं करतात. माझ्या अनेक विद्यार्थी, आता आमचे एक MA झालेला मुलगा आहे, तो जुना विद्यार्थी आहे, तो भाजी विकायचं काम करतो. तुम्हाला अशी अनेक उदाहरणं दिसतील. मी सांगायची गोष्ट नाही आहे, तुम्ही सगळेजण जाणता. या अंडर एम्प्लॉयमेंटच्या रचनांमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला दलित, आदिवासी, भटकीमुक्त यांची संख्या आहे आणि त्या खालोखाल अन्य जातींची संख्या आहे. म्हणजे जातीच्या उतरंडीचा जो प्रभाव आहे, हा प्रभाव या सर्व जातींवरती मोठ्या प्रमाणात आपल्याला पडताना दिसतो. अशाच अनेक प्रकारच्या मार्जिनलायझेशनच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. एक उदाहरण देतो, कोकणामधलं उदाहरण देतो. जेव्हा जमिनी या धरणाखाली येतात तेव्हा या सर्वसाधारणरित्या
दलितांचं पण जगणं जे आहे ते जगणं हे तुटतं आणि दलितांना दुसऱ्या ठिकाणी फक्त घर दिलं जातं. पण महत्वाची बाब आहे की ह्या स्थलांतराचा जो सर्वसाधारण ढाचा आहे त्या सर्वसाधारण ढाच्यामध्ये तुमची 15 एकर जमीन असेल तर तुम्हाला 15 एकर जमीन मिळते. तुम्हाला तुमच्या सर्वसाधारणरित्या स्थलांतर करण्यासंबंधातल्या किंवा एकंदरीत विकासाच्या संबंधातल्या ज्या रिसिप्रोकेटिंग योजना आहेत त्या योजना अधिकार मिळतो जो जे सर्वसाधारणपणे संपत्तीधारक लोक आहेत. जातीय स्थितीनं दलितांना भटक्या आदिवासींना संपत्तीचा अधिकार नाकारला आणि संपत्ती विहीनता बाबासाहेब तो शोध वापरा डिस्ट्रिब्युशनच्या रचनेमध्ये पूर्णतः कंगालीकरणाच्या रचनेमध्ये पूर्णतः मनुष्य विहीनतेच्या रचनेमध्ये त्यांना ढकललेलं आहे. आणि त्याचे परिणाम असे आहेत की जेव्हा तुम्हाला दिसतं की या आत्ताच्या कालखंडामध्ये विकासासाठी फार मोठ्या प्रमाणात जेव्हा जमिनी या काढून घेतल्या जात आहेत तेव्हा त्या जमिनीच्या संबंधामध्ये सुद्धा मुद्दे जे येत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या लोकांना पाहायला मिळतं की त्याचा फायदा जो आहे तो फायदा उच्च जातीय लोकांना होतो आहे. निम्न जातीय विशेष करून दलित मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये विचारा करतात. विचारा होण्याची ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जातीच्या रचनेत काम करते. ते आत्ताही तुम्हाला काही प्रोसेसेस दिसतील त्या प्रोसेसेसमध्ये प्रामुख्याने सीमांतीकरणाची प्रक्रिया दिसेल, डिस्पोजेशनची प्रक्रिया दिसेल, डिस्ट्रिब्युशनची प्रक्रिया दिसेल, वगळण्याची गोष्ट दिसेल. वगळण्याची प्रक्रिया ज्या प्रकारे चालते सर्वसाधारणरित्या कॉन्ट्रॅक्टर जर असतील तर कॉन्ट्रॅक्टर कोणत्या वर्गातून येतात. उदाहरणार्थ पाहायचं म्हटलं तर आमच्याकडे बजाज जे इंडस्ट्री त्या बजाजनं जी इंडस्ट्री छोटे छोटे गोष्टी तयार करण्यासाठीचे जे इंडस्ट्रीज ऑर्गमध्ये उभ्या राहिल्या त्यांच्यामध्ये एजंट ठेवला आणि सर्वसाधारणरित्या त्यांचं शोषण करा. ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला दलित कोणत्याही पातळीवरती उद्योजक सापडले. सर्वसाधारणतः ब्राह्मण आणि मराठा तत्सम जातींमधले तुम्हाला उद्योजक सापडतील. दलित जातीचा कोणताही उद्योजक हा छोटी कामं करणारा उद्योजक मध्ये सुद्धा घडताना आपल्याला मार्जिनलायझेशनची म्हणजे वगळण्याची प्रक्रिया अशा वेगवेगळ्या चौकटीत काम करत असते. तेव्हा ह्या ज्या प्रक्रिया काम करतात त्या प्रक्रियांकडे आपण अत्यंत बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. आणि ही जी आत्ताच्या कालखंडातली प्रक्रिया घडते त्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्यानं ही जी जागतिकीकरणाची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया दलितांच्या एकंदरीतच अभ्युदयासंबंधात दलितांच्या उत्थानासंबंधात पूर्णतः विरोधी भूमिका घेतली आहे. आणि भांडवलशाहीचं जे आत्ताचं अरिष्ट आहे ते अरिष्ट प्रामुख्यानं जे पुरातन शोषणाच्या यंत्रणा आहे त्याचं आसर्षण करणार आहे. म्हणजे अमेरिकन पेट्रोल आपल्या भारतामध्ये मोदी येतात आणि त्या अनुषंगाने जे लॉजिक जे तर्क जे विचार हे प्रगट होतात ते प्रामुख्यानं परंपरागत असलेल्या शोषणाला तीव्र करण्याचे आहे. आणि म्हणूनच आपण समजून घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं सर्वसाधारणरित्या जातीय संबंधातलं प्रामुख्यानं श्रमासंबंधातलं जे निरीक्षण आहे निरीक्षण आत्ताच्या मार्क्सवादी चौकटीत विश्व बघण्याला सुद्धा दुरुस्त करू शकतं आणि आत्ताच्या एकंदरीतच प्रक्रियांचा नीट वेध घेऊन आपल्याला लढ्याला दिशा देऊ शकतो. दुसरा मुद्दा या अनुषंगाने मी उपस्थित करणार आहे तो विचार क्रांतीचा. अनलिस्ट द कास्ट हे अत्यंत गाजलेलं भाषण तुमच्यापैकी बहुतेकांनी सगळ्यांनी वाचलेलं आणि त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी जी महत्वाची व्याख्या केलेली आहे प्रामुख्यानं सोशल रिफॉर्म्स ही फार इंटरेस्टिंग व्याख्या आहे आणि ती आहे चेंज ऑफ मोशन्स. म्हणजे प्रामुख्यानं तुमचे विचार संकल्पना ज्या त्या संकल्पना बदलणं. तुमचे विचार आणि संकल्पना बदलणं ही अत्यंत कळीची बाब आहे असं बाबासाहेब सांगतात. म्हणजे जाती व्यवस्थेला जोडलेली कास्ट लेबर म्हणजे भौतिकता ही तुम्हाला सगळ्यांना तोडणं भाग आहे. भौतिकते संबंधात बाबासाहेब अत्यंत जागरूक होते. सगळ्याच म्हणजे तुम्हाला कदाचित पाहता येऊ शकतं 1954 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अट्रॉसिटीज त्या कालखंडात सिव्हिल लिबर्टीजच्या प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून जो घडवला जात होता 1955 मध्ये तो आला. त्या ऍक्टच्या संबंधातलं भाषण केलंय
त्या भाषणात सुद्धा बाबासाहेबांनी जे महत्वाचे मुद्दे उपस्थित केले ते लेबर संबंधात, म्हणजे कास्ट लेबर ह्यावरती हल्ला करत मोठ्या प्रमाणामध्ये प्रामुख्यानं श्रमिक असलेल्या जातींच्या आर्थिक उन्नतीच्या, आर्थिक विकासानं विकासाच्या लढ्याला बाबासाहेबांचा अत्यंत महत्व देत आहे. आणि आज हा लढा जो आहे तो स्थगित झाला. म्हणजे गुलामीच्या रचना कशा येतात याच्याबद्दलचं ते निरीक्षण तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या संबंधात 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या. एक गोष्ट जी आहे ती म्हणजे स्टॉइसिझम, म्हणजे विचारस्तंभता. जेव्हा सर्वसाधारणपणे एखादी गुलाम करणारी व्यवस्था ही जगडवाळ होते, शक्तिशाली बनते, तेव्हा सर्वसाधारणपणे निम्न जाती किंवा गुलाम जे आहेत ते गुलाम सत्याला समजूनच घेत नाही, सत्यापासून परांमुख होतात. आणि सत्याला परांमुख होण्याच्या गोष्टी तुम्हाला 100% आज कळतात. आज ज्या प्रकारे संपूर्ण मीडिया मॅनेज केला जात आहे, त्या मीडिया मॅनेजमेंटचा जो प्रतिक्रिया आहे, ती प्रतिक्रिया ज्यांच्यावरती सर्वात जास्त अन्याय होतो ते सर्व विचारस्तब्ध झालेल्या अवस्थेत आहेत. दुसरी जी गोष्ट आहे ती स्केप्टिसिझमची, म्हणजे हा सगळा समुदाय जो आहे तो समुदाय आपण एकट्याने केल्यानं काय होणार आहे, शेवटी आपल्या लढ्याचा शेवट परिणाम काय होणार आहे, हा चोर आहे, हा लबाड आहे, हा असा आहे, असा आहे, ह्याच्यामुळे अमुक होत आहे. त्यामुळे स्केप्टिकल बनून हा लढा पुढे जात नाही. तिसरी एक महत्वपूर्ण स्वतःला घडवणारी गोष्ट आहे, म्हणजे कुठंतरी हा जो अंकुश आहे मास्टरचा, ब्राह्मणवादाचा अंकुश हा मोठ्या प्रमाणामध्ये निम्न जातीयांच्या त्याला प्रभावित करणार एक चौकट म्हणून सुद्धा काम करतो. तर गुलामी आत्ताच्या कालखंडात समजून घ्यायची असेल तर तुम्हाला या 3 सूत्रांनुसार समजून घ्यायचे की आज मितीला आपली सर्वसाधारणरित्या स्थिती ही क्रांतीसमुख आहे, की आपली स्थिती ही पुन्हा एकदा गुलामीच्या रचनेतली आहे. तर गुलामीच्या रचनेत आहे असं समजून घ्यायचं असेल तुम्हाला या 3 गोष्टी पाहाव्या लागतील, की ह्या मास्टरचा म्हणजे ब्राह्मणवादाचा अंकुश भोजनांवरती जे मोठ्या प्रमाणात शोषित आहेत त्यांच्यावरती काम करतोय का, तो अंकुश हा निम्न जातीयांवरती काम करतोय का. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की विचारस्तब्धता म्हणजे रियालिटीज समजून नाही घेणं आणि एखादा स्केप्टिक असणं, परिवर्तनाच्या संबंधामध्ये स्केप्टिक असणं, वास्तव जे आहे ते पूर्णतः स्वीकारणं, शरणता स्वीकारणं, पूर्ण शरणता असणं ही स्थिती आहे का. जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात असेल की ह्या सरकारना घडवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे ज्या लोकांवरती सर्वात जास्त अन्याय होतो आहे ते अन्याय होणारे लोक सुद्धा आज त्या अन्यायाला अन्याय म्हणत नाही, ते विचारस्तब्धतेच्या चौकटीत काम आहे. माझा एक बालमित्र आहे, माझ्याबरोबर शाळेत होता, संघाचा समर्थक आहे, त्याची नोकरी गेली, पण आजही त्याच्या व्हॉट्सअपवरती मोठ्या प्रमाणात मोदीचं गुणगान आहे आणि संपूर्ण त्याचा जो गौरव आहे तो गौरवाच आहे. विचारस्तब्धतेच्या स्थितीमध्ये तो आहे. त्याची नोकरी जाऊन या वयामध्ये साधारणपणे 56 वर्ष वयामध्ये आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत, त्याची संकट आहेत आणि त्या संकटापेक्षा जास्त तो या चौकटीत काम करतो आहे. ही विचारस्तब्धतेची म्हणजे तर्कच काम करत नाही, तर स्वतःला बदलण्याचा, वास्तव बदलण्याचा तर्कच काम करत नाही. अशा रचनांवर प्रामुख्याने या प्रक्रिया काम करतात. आणि या पूर्णतः फॅसिस्ट म्हणा किंवा या साधारणरित्या जागतिक साम्राज्यवादी मीडियाचा जो आकृतीबंध आहे, तो आकृतीबंध तुम्हाला संस्कार टिकवत ठेवतो, तुम्हाला अशा प्रकारचं विश्व निर्माण करून देतो की ज्या विश्वामध्ये तुम्ही स्वतःला परान्मुख होता आणि परान्मुखतेच्या चौकटीमध्ये तुम्ही विचारस्तब्ध होता, परान्मुखतेच्या चौकटीमध्ये तुम्ही स्केप्टिक बनता, परान्मुखतेच्या चौकटीमध्ये तुम्ही आणि हॅपी कॉन्शियसमध्ये म्हणजे तुमच्या मास्टरनं दिलेल्या विचारांच्या विवेकाच्या चौकटीत काम करायला लागतात. तो साधारणरित्या ही जी स्थिती आहे त्या स्थितीतून बाहेर पडायचं असेल तर मला सगळ्यांना बाबासाहेबांनी दिलेला पाठ जो आहे, मार्ग जो आहे तो आत्मसन्मानाचा मार्ग आहे. स्वतःच्या अस्मितेचं, स्वतःच्या अस्तित्वाचं
स्वतः नीट आकलन करणं आणि स्वतःच्या आकलनाचा हा संघर्ष जो आहे, जो परिवर्तनासाठी गरजेचा आहे. परिवर्तनाला दोन रूप आहेत. एक म्हणजे आंतरिक परिवर्तन आणि दुसरं जे आहे ते म्हणजे भौतिक स्थितीमधलं, सांस्कृतिक सामाजिक परिवर्तन, जे सत्ता संबंधांमधलं परिवर्तन, स्वतःच्या आंतरिक पातळीचे परिवर्तन आणि दुसऱ्या बाजूला समाजाच्या भौतिक परिस्थितीमधलं परिवर्तन, या दोन परिवर्तनांना वेधणारा लढा गरजेचा आहे. आणि त्या अनुषंगानं बाबासाहेब अन्वेषक कास्ट नावाच्या त्यांच्या महत्वपूर्ण भाषणामध्ये जे म्हणतायत की सोशल रिफॉर्म इज नथिंग बट चेंज ऑफ मोशन्स, कल्पना बदल. तिथंच बाबासाहेब फार इंटरेस्टिंग मुद्दा पुन्हा मांडतायत. बाबासाहेब असं म्हणतात, कास्ट इज अ नोशन. जात ही कल्पना आहे. कल्पना याचा अर्थ असा नाही की ती कल्पना आहे. जात ही एका अर्थानं संकल्पना आहे जी तुमच्या माझ्यावरती काम करते. आपण ती धारण करतो, त्यानुसार वागतो, त्यानुसार तिला जिवंत ठेवतो. ही जी जात भूषण म्हणून काम करते ती बदल आणि त्यामुळं आलेशक विकास हा तुमचा महत्वाचा त्या विवेचनाचा आपल्याला सर्वांना मुद्दा म्हणजे जातीयंताच्या संबंधामध्ये आत्मिक बदलाची प्रक्रिया या प्रकारे आपण त्याकडे बघणं गरजेचं आहे. त्यात बाबासाहेब आंबेडकर अनेक गोष्टी सांगतात. जर का बाबासाहेब आंबेडकरांचं एकंदरीत विचार पाहिला तर त्या विचारांच्या मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे तुम्ही कोणत्या वैचारिक परिघामध्ये परिवर्तन करता. आणि त्या वैचारिक परिघाच्या संबंधात बाबासाहेब अतिशय सजग आहेत. ते कामगारांच्या समोर बोलताना बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांचे उल्लेख केलेले आहेत की तुम्ही काय वाचलं पाहिजे, कामगार वर्गाला ते सांगतायत की तुम्ही रुसो वाचला पाहिजे. कामगार वर्गाला ते सांगतायत की नाही नाही तुम्ही जे आहे ते तुम्ही मार्क्सचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वाचलं पाहिजे. कामगार वर्गाला सांगतायत की ते आणखी एक पुस्तक आहे ते तुम्ही वाचलं पाहिजे. लिबर्टी जे जॉन स्टुअर्ट मिल्स आहे ते वाचलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या विचारांच्याकडे जात आहेत आणि ते त्या विशिष्ट पातळीवरच्या भूमिका घेत आहेत. त्या फार महत्वाच्या आहेत आणि त्यामध्ये फार महत्वाची भूमिका ते सांगतात. आणि शुद्ध कास्टमध्ये त्याच्या संबंधात अत्यंत खुलासा आहे. तो अत्यंत महत्वाचा खुलासा आहे. म्हणजे 3 संकल्पनांच्या विषयी बाबासाहेब बोलतात. त्यातली एक संकल्पना जी आहे ती संकल्पना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इक्वालिटी, समता. आता ही समता जी आहे ना, ही समता तुम्हाला तोपर्यंत नाही समजून घेता येत जोपर्यंत तुम्हाला विषमता काय आहे समजून घेता येत. आणि विषमतेचे प्रामुख्याने त्यांनी 3 आधार सांगितले की सर्वसाधारणपणे विषमता असतात आणि त्या विषमता 3 स्वरूपात येतात. एक विषमतेचं रूप जे आहे ते विषमतेचं रूप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे वंशाने येणारे. तुमचे वडील कोण, तुमचे आजोबा कोण आणि कशी येणारी ही विषमता आहे. अंबानीचा मुलगा काय अंबानीचा मुलगा आहे आणि अबकरचा मुलगा आहे. तर ही जी विषमता आहे त्या विषमता हे वांशिक लिनिएज मधनं वंश परंपरेने येणारी विषमता आहे. दुसरी फार इंटरेस्टिंग पातळीवरची विषमता ते सांगतात की दुसरी जी विषमता आहे ती प्रामुख्यानं वारशाने येणारी. कोणता वारसा? ज्ञानाचा वारसा. कोणता वारसा? संपत्तीचा वारसा. कोणता वारसा? नेटवर्किंगचा, संबंधांचा वारसा, सांस्कृतिक भांडवलाचा वारसा, सामाजिक भांडवलाचा वारसा. हा जो दुसरा घटक आहे तो विषमतेचा कारण आहे. ज्ञानाचा वारसा भिन्न भिन्न आहे. ज्या दलितांच्या पिढ्या इंजिनिअरिंग होत आहेत त्यांना ज्या प्रकारचं वातावरण लागतं, ज्या प्रकारे ते ज्ञानाच्या प्रक्रियेत येतात त्याच्यामध्ये फार मोठी विषमता आहे. एका सुब्रमण्य नावाच्या बाईने फार इंटरेस्टिंग पातळीवरचा लेख प्रामुख्याने IITच्या विद्यार्थ्यांच्या संबंधात लिहिला. साधारणपणे आरक्षण 1973 मध्ये याच्यामध्ये आलं तर त्यावेळेला या IITs मधनं फार तीव्रपणानं त्याला विरोध करण्यात आला. त्या सगळ्या खोलात मी जात नाही, पण त्यातला महत्वाचा विषय काय आहे की ज्या प्रकारे प्रॅक्टिसेस होत्या ट्रेनिंगच्या, स्कूलच्या, की स्कूल्स की जी स्कूल IIT मध्ये, मद्रास IIT गाजलेला IIT आहे, तर मद्रास IIT मध्ये
ज्या प्रकारे विद्यार्थी सिलेक्ट व्हायचे, ते सिलेक्ट होणारे विद्यार्थी ठराविक शाळांमध्येच होते आणि त्या ठराविक शाळा ज्या आहेत त्या ठराविक शाळा या प्रामुख्यानं ब्राह्मण जातीच्या बहुतेच्या शाळा, हे त्या बाईनं स्पष्ट दाखवलं. साधारणपणे कित्येक वर्ष शाळांचं स्वरूप जे आहे ते उच्चभ्रू उच्चवर्णीय उच्च जाती असं होतं. आणि ते एका मुलांना सांगितलं, जो IIT सिलेक्ट झाला, की मी माझे वडील हे सरकारी अधिकारी होते तेव्हा माझ्या इकडं तिकडं बदली व्हायच्या, परंतु जेव्हा मी चेन्नईला म्हणजे त्यावेळेस मद्रासला अमुक अमुक शाळेत गेलो तेव्हा मला वाटलं मी घरी आलो. म्हणजे तुम्हाला एका अर्थानं ब्राह्मण जगण्याचा अधिवास जो आहे आणि त्या अधिवासानं घडवलेलं त्या प्रिव्हिलेजचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर काम करते. आणि त्या रचनेमध्ये जी विशिष्ट पातळीवरचं सीमांतीकरण घडतं त्यात त्यांनी उदाहरण दिलंय. एक मुलगा जो IIT क्रॅक केलं की ज्यानं त्याच्या रिझर्व कोट्यामध्ये क्रॅक केलं, तो इतका हुशार होता की ओपन मध्ये आणि ओपन मध्ये क्रॅक करून त्याला ऍडमिशन मिळवलं. त्याचा क्लासमेट जो होता तो ब्राह्मण होता आणि त्यानं त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या गळ्यामध्ये जानवं नव्हतं. तू म्हटलं तुझी आई बरी तुला परवानगी देते जानवं घालता हे करायचं. त्याची कल्पना अशी की हा मुलगा कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी तो शकत नाही, हा ओपन मध्ये क्रॅक झाला. आणि या मुलावरती दबाव इतका की 4 वर्ष तो त्याच्यावर राहिला. त्याला कधीही सांगितलं नाही की मी दलित आहे. हे जे संपूर्ण प्रक्रिया काम करते त्या प्रक्रियेच्या संबंधामध्ये आपल्या सर्वांना सजगता बाळगणं गरजेचं आहे. आणि या संबंधामध्ये बाबासाहेबांनी तुम्हाला विषमतेया ज्या 3 स्तरावरती येते, ते तिसरा स्तर जो आहे तो म्हणजे तुमच्या कर्तृत्वाने येणारी विषमता. ही तिसऱ्या चौकटीतली विषमता जी आहे ती मी इतिहासाचा प्राध्यापक आहे, मी 4 पुस्तकं लिहिली वाचली, तर मी ज्या प्रकारचं स्थान मिळवतो आहे ते माझ्या कर्तृत्वाने मिळवतो आहे. ही विषमता बाबासाहेब म्हणतात निष्ठा आहे. एखाद्या माणसानं आपल्या कर्तृत्वानं प्राप्त केलेलं यश हे त्याच्या एका अर्थानं ते विषमता जी आहे ती विषमता न्याय्य उचित विषमता आहे. पण आधीच्या 2 विषमता ज्या आहेत त्या विषमता त्या नाकारण्याच्या आणि त्यासाठीच लढ्याची चौकट जी आहे ती लढ्याची चौकट या प्रामुख्यानं 2 प्रकारच्या विषमतांना नष्ट करायची. दुसरा मुद्दा पण स्वातंत्र्य. बाबासाहेबांच्या विचारामध्ये मध्यवर्ती प्रिन्सिपल्स वापरले. तुम्ही बुद्धाने त्याचा धम्म हा ग्रंथ जरी घेतला तर बाबासाहेबांच्या एकंदरीतच विचारांचं सूत्र या 3 तत्वांभोवती लागतं. त्यात स्वातंत्र्य या तत्वाला बाबासाहेब सतत महत्व देतात. आणि तिसरं अर्थात असं आहे ते म्हणजे मातृभाव. आणि बाबासाहेबांचं म्हणणं लोकशाही संबंधातलं अगदीच क्लिअर आहे की ब्रदरहूड इज अनादर नेम ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीचं दुसरं नाव म्हणजे मातृभाव. आणि बाबासाहेब जाती व्यवस्था नष्ट करण्याचा अत्यंत महत्वाचा आग्रहाचा उपक्रम करतात आणि ते सांगतात की जाती एकमेकांना कोणत्याही प्रकारे जाणू देत नाहीत, समजू देत नाहीत, एकमेकांच्या मध्ये संवाद उभा करू देत नाहीत. आणि हा संवाद जो आहे हा लोकशाहीचा गाभा आहे. आता भारतामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर बाबासाहेबांचा जो अत्यंत महत्वाचा शब्द आहे इंडोस्मॉयसिस, सोशल इंडोस्मॉयसिस, हा शब्द बाबासाहेबांनी डुईकडनं घेतलेला आहे. डुई जो शब्द वापरतो त्याचा एक अत्यंत क्रिएटिव्ह वापर बाबासाहेबांनी केला आहे. बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की हा सोशल इंडस्ट्रीज म्हणजे 2 वर्गांमध्ये, 2 जातींमध्ये, 2 समूहांमध्ये जो संवाद आहे तो संवाद झाला पाहिजे. तो संवादाची स्थिती जी आहे ती स्थिती घडली पाहिजे. हा संवाद जातीने नष्ट होतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जाती ही आत्ताच्या कालखंडामध्ये ब्राह्मणवादाचं दूध हा एकदा वर्चस्वी अवस्थेमध्ये उंचावताना आपण पाहतो, त्याचं भरभराट होताना पाहतो. आणि म्हणूनच अत्यंत महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे प्रबोधनाचा लढा. आत्ताच्या कालखंडामध्ये जेव्हा असत्य आणि असत्य हे जेव्हा सोशल मीडियामध्ये सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेला हा 4था स्तंभ आणि सर्व दूर पातळीवरचा ज्ञानविभाग त्याच्यामध्ये जेव्हा तीव्र स्वरूपामध्ये हा कन्सेप्शन्स एका अर्थानं पारंपरिक समाज व्यवस्थेला दृढ करणाऱ्या संकल्पनांचा अधिराज्य, त्यामुळे त्याच्या विरोधातला
हा निकराचा संघर्ष आज गरजेचा आहे. बाबासाहेबांनी फार तीव्रपणानं प्रबोधनाचं लढाई लढली. हे आपल्या सगळ्याच लोकांना त्याच्याबद्दल एका आदर आहे, एक तरुणाची भावना आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब या तिघांनीही एक मोठी व्यापक झेप घेऊन एक मोठा प्रबोधनाचा संघर्ष केला. त्या संघर्षाची चौकट आज अत्यंतिक गरजेची आहे. म्हणजे आपल्या सर्वांना हा संघर्ष करणं गरजेचं आहे. आणि त्या संघर्षाची नेमकी गरज काय आहे, निकड काय आहे त्याचं. बाबासाहेबांनी 1938 मध्ये जे भाषण केलंय मनमाडला, त्यात बाबासाहेबांनी मार्क्सवादाबद्दलचा एक महत्वाचा आक्षेप बोलला. ते काय म्हणाले की मार्क्सचे दोनच क्लास असतात असा जो अर्थ लावला जातो तो मला मान्य नाही, असं बाबासाहेब म्हणाले. दोनच वर्ग असतात हे मला मान्य नाही. श्रीमंत आणि गरीब असे वर्ग असतात किंवा मालक आणि मजूर असे वर्ग असतात, असे दोनच वर्ग असतात असं मला मान्य नाही, असं बाबासाहेब म्हणाले. आणि बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मार्जिनायझेशनचा वगळण्याचा. आणि वगळण्याची मुद्दा कसा, त्रासन विभागामध्ये सूत कातण्यामध्ये पगार कमी आहे, दलित आहे. विणकाम खात्यामध्ये पगार जास्त आहेत, दलित नाही. मग उदाहरण देऊ शकतो की मुंबईच्या गोदीत हमालीचं काम आहे बघा. गोदीमध्ये हमालीचं काम होतं. प्रामुख्यानं ग्रामीण भागामधला शेतकरी सुद्धा या वसाहतवादाच्या कारखान्यामध्ये दरिद्री झाल्या कारणामुळे तो गावातून बाहेर पडला, मुंबईला आला. या गोदीमध्ये 85% साधारणतः हे सवर्ण कामगार होते. त्यात मराठा जातीचं प्रमाण जास्त. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मुंबईमध्ये मराठा महासंघ आणि मराठा एका अर्थानं अस्मितेचे संघटन सुद्धा वाढले. तर हा गोदी कामगारांमध्ये 85% सवर्ण कामगार होते, 15% दलित होते. त्यातही पुन्हा इंटरेस्टिंग पार्टिकल्स तुम्हाला बायफर्केशन दिसेल. त्यामध्ये प्रामुख्यानं जे अशुद्ध मानले गेलेल्या वस्तू आहेत, चांगल्याच्या वस्तू, तत्सम वस्तू, या जर म्हणजे जहाजावर उतरायचे असतील किंवा जहाजावर चढवायचे असतील त्यासाठी दलित कामगार होते. त्यातही झाडण्यासाठी म्हणजे स्वच्छतेचं काम करण्यासाठी स्त्रिया होत्या. म्हणजे लैंगिक पातळीवरचं सुद्धा मला सगळ्यांना दिसेल की हे सीमांकीकरण, हे डिस्ट्रिब्युशन, या प्रकारच्या बदलण्याच्या प्रक्रिया आणि ऑर्गनायझेशन ऑफ लेबरचं हे पॅटर्न आज सुद्धा तीव्रपणानं जागतिक भांडवलशाहीच्या या नव्या चौकटीत काम करतात. आणि आता स्थिती अशी आहे की जे मनुष्यपणाचं जे महत्वपूर्ण सूत्र होतं ते सूत्र नाकारण्याच्या चौकटीमध्ये आत्ताच्या कालखंडामधलं हे करोनाचं संकट आहे. करोनाचं संकट जे आहे, इतिहासामध्ये अशी संकट आली. इतिहास हा वेगवेगळ्या प्रकारच्या अमानुष चित्रंतरातून पुढे गेलेला आणि या अमानुषतेचीच वेगवेगळी रूप आपल्याला काही प्रमाणामध्ये आता जाणवायला लागली, दिसायला लागली. आपण जगभरात पाहतो आहोत ज्या प्रकारच्या प्रक्रिया घडत आहेत, त्यामध्ये ह्या स्थिती आहेत. आणि यामधल्या या करोनाच्या कालखंडामध्ये व्हलनरेबिलिटी म्हणजे कोणी या गोष्टीला बळी पडू शकतात. बळी पडण्यासंबंधातली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला पुन्हा एक महत्वपूर्ण सूत्र आहे ते म्हणजे व्हलनरेबल कोण आहे, कोण त्याला एका अर्थानं सावध होऊ शकतात, बळी होऊ शकतात. सावध बनणारे जे असतात त्या सावध बनण्यासाठी गुलामीची एक पारंपरिक यंत्रणा काम करते. आणि या गुलामीच्या यंत्रणेमध्ये सगळ्यात महत्वाचं सूत्र असतं की तुम्ही तुमची कार्यशक्ती स्वतः काम करत असता. तुम्ही स्वामी म्हणजे मालकाचं फक्त गुणगान करत असता. या तुम्ही उदाहरण सांगायचं म्हटलं तर स्त्री आहेत, स्त्रियांना पतीशिवाय त्यांचं विश्व नसतं आणि पतीच्या एकंदरीतच कल्पनेमध्येच ते त्या एका अर्थानं तीव्रपणानं अडकून पडलेले असतात. अशा अनेक गोष्टी तुम्हाला पाहतो. या रचनांमध्ये हे व्हलनरेबिलिटीचं सूत्र काम करतं. याच्यामध्ये या नव्या सर्वसाधारणरित्या दुर्भिक्ष अनेक प्रकारे निर्माण होत आहे. दुर्भिक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आर्थिक निर्माण होते.
दुर्भिक्ष निर्माण होतं, याचं दुसरं कल्चरल आहे, सांस्कृतिक आहे. दुर्भिक्ष हे आरोग्य सेवेचं आहे. त्या दुर्भिक्षाचे जे परिणाम आहेत ते परिणाम सर्वात जास्त निम्न जातीयांना लावे लागत आहे. आणि या स्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे ती बाब म्हणजे आपल्या नोशन्स, कल्पना बदल. आणि त्या कल्पना बदलमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपली शक्ती निर्णायक पातळीवरती जर विस्तारायची असेल तर आपल्यामध्ये प्रामुख्यानं जातीचा जो महत्त्वपूर्ण लढाया म्हणजे शोषित जातीमध्ये, शूद्रातिशूद्र जातीमध्ये, डिप्रेस्ड ऑप्रेस्ड क्लासेस ज्या प्रकारे जातींनी विभाजित माणसाचं आहे त्याच्यामुळं ब्राह्मणशाही आणि मुघलशाहीच्या मध्ये आपल्याला एक सॉलिडिटी, एकताच उभी करता येईल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अनिषुद्ध कास्टमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की मार्क्स म्हणतो जगातल्या कामगारांमध्ये यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेंज. तुम्हाला फक्त तुमचे साखळदंड सोडून द्यायचे. पण ते असं पुढे म्हणतात की भारतात मात्र भारतातल्या कामगारांना जे साखळदंड आहेत ते नाही, त्यांना जाती सोडायच्या. आणि त्या जाती सोडायला भारतातले एका कामगार, भारतातले श्रमिक तयार नाही. आणि हा भारतामधल्या एकच क्रांतीचा महत्त्वपूर्ण पेच आहे. आणि हा जर पेच सोडवायचा असेल तर हा पेच सोडवण्यासाठी इमोशन म्हणजे तुम्हाला मला संकल्पनांचं विश्व या पूर्णतः ब्राह्मणवादानं निर्माण केलेलं संकल्पनांचं, विचारांचं किंवा त्यानंतर विचारांची जी अधिसत्ता आहे, ॲपरटस आहे, ते ॲपरटस मोडण्याइतकं जोरकसपणानं संघर्ष करावा लागेल. आणि या संघर्षामध्ये मला सर्वांना माहिती आहे की बौद्ध धर्माची महत्त्वपूर्ण भूमिका असते. सर्वांनी बौद्ध व्हावं असा संघर्ष आज इष्ट आहे का ते माझं म्हणणं आहे की या क्षणाला या प्रकारच्या गोष्टी या श्रमिकांची, निम्न जातींची एकता करण्याच्या आड येऊ शकतील अशा कुठल्याही गोष्टी अटीतटीच्या बोलण्याची गरज नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बौद्ध धर्म ज्या प्रकारचं एक सूत्र देतो ती गोष्ट आहे की ते जात बोलण्याचं सूत्र आहे. ते कोणतं आहे तर तुम्हाला जाती व्यवस्थेच्या चौकटीमध्ये स्वतःचं भान दुसऱ्या जातीच्या संदर्भातच येऊ शकतं. तुम्हाला कोणत्याही पातळीवरती स्वतःचं भान जातीच्या शिवाय येऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तसं अत्यंत मार्मिकपणाने विश्लेषण केलंय की वरच्या जातीच्या अनुषंगानं वाटत असणारी असूया आणि खालच्या जातीच्या दृष्टीने वाटणारी तुच्छता असा हा तुमचा स्वतःच्या जाणीवेचा भाग. त्यातनं जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला मुख्यतः एक नैतिक सेल्फ, एक मोरल सेल्फ लागेल. आणि हा नैतिक मोरल सेल्फची घडण करणारी एक विशिष्ट प्रकारची धार्मिकता किंवा धर्म लागले. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर प्रामुख्याने नैतिकतेचा कोश म्हणून बौद्ध धर्माची घडण आणि बौद्ध धर्माची उभारणी करतात. आणि एक व्यक्तिशः मात्र असं म्हणत आहे की जर आत्ता आपल्याला हा संकल्पना बदलाचा प्रबोधनाचा संघर्ष करायचा असेल तर प्रामुख्यानं बौद्ध तत्वज्ञानाची, बौद्ध पर्यायाची, बौद्ध संस्कृतीची जी नैतिकता आहे त्या नैतिकतेच्या कोशामधला हा परिवर्तनाचा संघर्ष जो आहे हा परिवर्तनाचा संघर्ष आपण विस्तारला पाहिजे. अन्य मुद्दे होते पण तो मी दीर्घ वेळ घेतलेला आहे आणि मला माहिती आहे की सगळ्यांना आपापली कामं असतात. त्यामुळे मी माझं विवेचन थांबवतो. या दिवशी राजश्री शाहू महाराजांची एका अर्थानं सामाजिक न्याय दिन साजरा करतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि मला जे तुम्ही ऐकलं त्याबद्दल सर्वांचे आभार. सर आभारी आहे सर मी आपला. आपण खूपच सुंदर, अतिशय सखोल असं विश्लेषण आंबेडकर वादाच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी केलेलं आहे. आणि अनेक प्रश्नांची उकल देखील आपण या ठिकाणी करून दिलेली आहे सर. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि खरं तर अनेक लोक तुम्हाला ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जवळजवळ सुरुवातीला एक 90-92 लोक आणि फेसबुक वरती लाईव्ह वरती कंटिन्यू अनेक ठिकाणी वॉच पार्टीमध्ये लोक तुम्हाला ऐकत आहेत. आणि खूपच अत्यंत सखोल असं मार्गदर्शन सर आपण केलं. आपण या व्याख्यानमालेमध्ये मागच्या 51 दिवसांपासून एक प्रथा ठेवलेली होती की सुरुवातीला प्रस्तावना, नंतर व्याख्यान
आणि व्याख्यान झाल्यानंतर व्याख्यात्याशी उपस्थितांची चर्चा अशा पद्धतीने, आणि मग आपल्याशी शंका निरसन करण्याकरिता काही जण आपल्याशी बोलू इच्छित आहेत, तर आपण थोडा वेळ त्यांच्याशी बोलू, एक अर्धा तास आपण ही चर्चा करू अशी मी आपणास विनंती करतो. आज या ठिकाणी बगाडे सरांनी आपल्या समोर अत्यंत अभ्यासपूर्ण असं समकालीन संदर्भात आंबेडकर वादाचं पुनर्वाचन या विषयावरती आपलं व्याख्यान या ठिकाणी दिलेलं आहे, आणि एक ऐतिहासिक मांडणी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सरांनी केलेली आहे. सर, या ठिकाणी आपल्याला कुणाला बोलायचं असेल तर आपण या ठिकाणी हात वरती करावेत, मी आपणास बोलण्याची संधी देईन. या ठिकाणी अजय चौधरी आहेत, आपल्याशी बोलू इच्छित आहेत. अजय चौधरीजी बोला. सर जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. बगाडे सर जय भीम. सर तुमच्या व्याख्यानामधून आम्ही सरळ सरळ प्रश्न ठेवतोय. जातीच्या संदर्भात जे लेबरची गोष्ट आपण मांडलेली आहे, आता वर्तमान काळामध्ये म्हणजे मागच्या 30 वर्षामध्ये तुम्ही तर मद्रास युनिव्हर्सिटीचा पण उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये म्हणजे असं दिसून येत आहे की जे जातीगत जे व्यवसाय होते ते व्यवसाय आता बदललेले आहेत आणि ते इंजिनिअरिंगच्या परिप्रेक्ष्यात आपल्याला दिसून येतात. जसं लोहारचे काम मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट झाले, किंवा टेक्सटाईलचे जे बनियागिरीचे जे काम होते ते त्याच्यामध्ये कन्वर्ट झाले. तर आता त्यांना जे आहे आजच्या काळामध्ये असं दिसून येते की हे जे व्यवसाय जे होते हे जातीगत असताना सुपिरियर जे वरच्या वर्गाचे जे कास्ट होते, अपर कास्ट होते, त्यांनी त्याला सुपिरियर म्हणून बनवलेला आहे आणि त्याला एका मेरिटच्या चौकटीत बांधलेला आहे. तर आपल्याला असं दिसत नाही का सर की कुठेतरी कास्टनी एक नवीन स्वरूप घेतलं आहे, मेरिट म्हणून एक कास्ट स्वरूप घेतलेलं आहे. म्हणजे त्याला आपण लेबरच्या संदर्भातही बघू शकतो. तर त्यावर तुमचं थोडंसं रिफ्लेक्शन हवंय. आणि त्याचबरोबर सर एक गोष्ट अजून, जरी हा तुमचा लेक्चर जे आहे जरी आंबेडकरी चळवळीच्या चौकटीत आहे, तरी सुद्धा मला काही रिफ्लेक्शन ही जी चळवळ झालेली आहे यामध्ये ओबीसी समाजाचं काय अस्तित्व, म्हणजे कोणत्या अशा गोष्टी आहेत जे ओबीसी समाजाकरता ऍप्लिकेबल दिसून येतात, असंही मला थोडंसं तुमच्याकडून म्हणजे रिफ्लेक्शन हवं आहे. थँक्यू. एक म्हणजे की हे स्थित्यंतर जे आहे प्रामुख्यानं भारतामध्ये घडणारं अर्थव्यवस्थेमधलं याचे अनेक रंग आहेत. आपल्याला सर्व थोडं माईक जवळ घ्या ना सर. हा, एक मिनिट. आता ऐकू येतं का? हो येतं. तर एक म्हणजे असं की हे जे आर्थिक स्थित्यंतर आहे त्या आर्थिक स्थित्यंतराचे अनेक कंगोरे आहेत. एक म्हणजे भांडवलदार म्हणणं, हे प्रामुख्यानं भारतामध्ये ज्या बनिया जाती आहेत त्या बनिया जातींचीच मुख्यधारी राहिली. तर इंटरेस्टिंग प्रोसेसेस आहे आणि या इंटरेस्टिंग प्रोसेसमध्ये आपल्याला समजून घेतलं पाहिजे की कशा पद्धतीनं जाती व्यवस्था भांडवलशाहीच्या रचनेमध्ये काम करत राहिली. त्याचा महत्वाचा भाग असा आहे की जी विकासाची संधी आहे ती विकासाची संधी जातीच्या नेटवर्किंग मध्ये घेणं, जातीच्या नेटवर्किंग मध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची संधी घेणं, हा पॅटर्न जो आहे हा पॅटर्न भांडवलशाहीमध्ये जातीने चालवला. तुम्हाला सगळ्यांना उदाहरण देता येईल. मला आत्ताचं ताजं तुम्ही सगळ्यांनीच माहिती आहे की जेव्हा थोरात सरांनी वेगवेगळ्या प्रकारचे बायोडाटा तयार करून उच्च जाती निम्न जातींची नावं टाकून ते वेगवेगळ्या कंपन्यांना पाठवले, तेव्हा संस्थादाररित्या जे उच्च जातीय बायोडाटा आहेत ते सिलेक्ट झाले आणि जे निम्न जातीय बायोडाटा, दलित बायोडाटा होते ते नाकारले गेले. तेव्हा आपल्या सर्वांना हे माहीत आहे. किंबहुना तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय किंवा एका अर्थाने युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये जायचं असेल तर त्याचे जे नेटवर्किंगचे स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्यानं
स्थानिक माणसाकडून किंवा तिथल्या माणसाकडून एक सर्टिफिकेट लागतं. त्या सर्टिफिकेटचं नेटवर्किंग असतं. सर्वसाधारणरित्या आपल्याला समजून घेतलं गेलं पाहिजे की मेरिट हा एक विशिष्ट पातळीवरती त्यांनी उभा केलेला मुखवटा आहे. हे कधीच नव्हतं आणि कधीच नाही की सर्वसाधारणरित्या सगळ्या समाजव्यवस्थेचा जो आधार असतो, आधार श्रमिकांवरती असतो. आणि तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, श्रमिकांनी कुशलतेने श्रम केल्या कारणामुळेच समाजव्यवस्था स्थिरावते, विकसित होते, पुढे जाते. तेव्हा मेरिट नावाची जी नोशन आहे ती नोशन ही प्रामुख्याने डिस्गाईज आहे, सत्ता टिकवण्याचा मुखवटा आहे. सत्ता टिकवण्यासाठी केलेल्या पॅकेज आहे ते कोणत्याही प्रकारे खरं मेरिट नाही. खरं मेरिट हे कोणत्याही प्रकारे भारतामध्ये मोजलं जात नाही. प्रामुख्यानं त्यामुळं परीक्षांची यंत्रणा आणि तंत्र, उदाहरणार्थ आपण दलित घेतो, निम्न जाती घेतो, तर प्रामुख्यानं जे आता उदाहरणार्थ आपण ग्रामीण भागातून आलो, राबत होतो, काम करत होतो, काम करता करता शिकायला, अशा सर्व मुलांची प्रामुख्यानं मेमरी जी असते ती मेमरी ही चित्रमय मेमरी, पिक्चरल मेमरी असते आणि ती पिक्चरल मेमरी स्ट्रॉंग असते. संकल्पनात्मक ज्ञानाची म्हणजे कन्सेप्च्युअल ट्रेनिंग नसतातच. लहान मुलाला संस्कृतमध्ये कल्पना असते कर्मसिद्धांत, मग कर्मसिद्धांतामध्ये पोटभेद असतात, मग हे कर्म ते कर्म. उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुम्हाला क्रियमान नावाची संकल्पना आहे, किंवा तुम्हाला कदाचित एक माहिती असेल तर संचित नावाची कल्पना आहे. क्रियमान, संचित या संकल्पना त्यांच्या कानावरती पडतात आणि संकल्पनात्मक ऍबस्ट्रॅक्ट ट्रेनिंग मध्ये विकसित होतात. ऍबस्ट्रॅक्ट ट्रेनिंग हे जे आहे त्या ऍबस्ट्रॅक्ट ट्रेनिंगला प्रामुख्यानं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संकल्पनात्मक ज्ञानात उभं ठेवलं जाते. आपली सगळी सायन्सची इंजिनिअरिंगची ट्रेनिंग जी आहे ती इंजिनिअरिंगची ट्रेनिंग ही मुख्यतः विषम चौकटीत काम करते. युरोपमध्ये ट्रेनिंग वेगळं आहे, एज्युकेशन सिस्टीम वेगळी आहे. भारतात एज्युकेशन सिस्टीम वेगळी आहे. ती ब्राह्मणांच्या जो एक विशिष्ट प्रकारे कास्ट लिनिएज आहे त्या कास्ट लिनिएजच्या चौकटीत स्पर्धा घेते. तिथं पाठांतर आहे, पाठांतराची स्पर्धा. इथं संकल्पनांचं ज्ञान आहे, संकल्पनांच्या ज्ञानाची स्पर्धा. याचा अर्थ दलितांना किंवा अन्य संकल्पना शिकवायला लागते. पण संकल्पना शिकवण्याचा त्यांचा पॅटर्न हा प्रायोगिक आहे, प्रात्यक्षिकांचा आहे. तर त्यामुळं ही सगळी जी स्पर्धा आहे ती स्पर्धातच मुळात विषम चौकटीत उभी राहते. आता विषम चौकटीत उभे राहायची म्हणजे तुमचं मराठी भाषा ही बामणांची मराठी भाषा, शुद्ध मराठी भाषा, पुण्याची मराठी भाषा, आणि त्याच्याबरोबरती एखादं आदिवासीचं पोरग तुम्ही लढायला उभं करणारा म्हणणार मेरिट. मग मला सांगायचंय की ही जी मेरिटची कल्पना आहे ती कितपत व्हायबल, जस्टिफाईड आहे किंवा न्याय आहे, उचित आहे. ही मुख्यतः मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्या सत्तेला धुडगुण करण्यासाठी उभा केलेला डिस्गाईज आहे, मुखवटा आहे. आणि तो तुमच्यावरती लादायचा प्रयत्न करतात की तुम्ही कमी प्रतीचे आहात, तुमच्यामध्ये न्यूनगंड पेरणं की तुम्ही कोणत्याही पातळीवरती हे नाहीयेत, हा पॅटर्न आहे. असा अजिबात नाहीये, अशी कोणती स्थिती नाहीये. सर्व पातळीवरती जेवढे शहाणे उच्च जातींमध्ये तेवढेच शाळे निम्न जातींमध्ये, तेवढेच हुशार त्यांच्यामध्ये, तेवढेच हुशार आपल्यामध्ये. कोणत्याही प्रकारे सर्व जातींमध्ये सर्व प्रकारच्या मुलांची, सर्व प्रकारच्या लोकांची दळणवळण होत असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही मेरिट नावाची गोष्ट ही अगदी चूक आहे. आपण जर नीट पाहिलं तर जसं तुम्ही सर्वसाधारणपणे विकासाची संधी मिळेल त्या पद्धतीनं माणूस विकसित होतो. मेरिट नावाची गोष्ट तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आधीच असते, हे झूट आहे. तुमचं व्यक्तिमत्व असं काहीतरी जन्मतःच किंवा सुरुवातीपासूनच ग्रेट असतं, हे सगळं चूक आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. माणसाचा सगळा विकास हा प्रामुख्याने त्याच्या वातावरणातून, त्याच्या एकंदरीत असलेल्या कार्यातून, त्याच्या लढाईतून पुढे जात असतो. त्याला कोणत्याही प्रकारचं तुमच्या जातीमध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या अनुवंशामध्ये काहीतरी महान आहे याच्याशी काळी मात्र संबंध नाही. त्यामुळे एक महत्वपूर्ण गोष्ट मेरिट आणि अनुवंशिकता या संकल्पनांचा जो खेळ खंडोबा ते करतात तो आपण स्वीकारण्याची गरज नाही. दुसरा मुद्दा तो जो अत्यंत महत्वाचा उपस्थित केला तो सुद्धा आपण चर्चा करणं गरजेचं आहे. ओबीसी
ओबीसीच्या संबंधात आपल्याला तुम्हाला सांगितलं की बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या कालखंडात केलं राजकारण हा आपला आदर्श आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या कालखंडामध्ये जेवढी लोक निवडून आणली तेवढी नंतर आली नाही. तेवढी नंतरच्या आरपीआयच्या गटातटानंतर शक्यच झाली. त्यांना दाताश्रित संबंधामध्येच राहावं लागलं. दाताश्रित संबंधांमध्ये काँग्रेसनं दिलते, भाजपनं दिलते, त्याच्यामध्येच त्यांना गुजराण करावी लागली. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा खुटीच्या पदांमध्ये उग्र संघर्ष बाबासाहेबांनी कोकणात उभा केला होता तेव्हा सर्वात जास्त लोक निवडून आले. आणि हीच महत्वाची लढाई आहे की हा संघर्ष जो आहे हा संघर्ष हा व्यापक न बाबासाहेबांनी हा संघर्ष हा सर्वसाधारण पक्षाच्या कालखंडामध्ये दलितांचा संघर्ष बाबासाहेब लढत होते, पण दलित त्यांनी हा संघर्ष हा व्यापक संघर्ष केला. 43 मध्ये बाबासाहेबांना त्यांच्या संकटामुळे राजकीय संकटांमुळे तो सोडावा लागला, पण तो नंतर सुद्धा बाबासाहेबांनी हाच भूमिका घेतली ती आरपीआयची भूमिका. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा आपली कार्यक्रम पत्रिका जी आहे कार्यक्रम पत्रिका समजून घ्यायला लागेल. बाबासाहेबांनी 5व्या खंडामध्ये कोष्टक दिलेलं आहे आणि त्या 5व्या खंडाच्या पुस्तकमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की भटक्यामुक्त जाती, आदिवासी जमाती आणि दलित जाती या ऑपरेस क्लास आणि त्याच्या ऑक्झरी त्याच्या साहेबूत शक्ती या शेतकरी जाती, ओबीसी जाती या आपण साधारणतः ऑपरेस क्लासेस त्या आहेत आणि त्यांची लढाई एकंदरीतच ब्राह्मणी मागणी आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचा एकंदरीत प्रतिबंध आहे. आणि त्या प्रतिबंधाला उभं करण्यासाठी हा जो तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे हा प्रबोधनाचा संघर्ष आहे आणि भौतिक संघर्ष आहे. तो भौतिक संघर्ष खोटीच्या संबंधात बाबासाहेबांनी केला. मला धक्का बसेल की तिथं खोत जे आहेत ते खोत मराठा जातीतले आहेत, परंतु मराठा जातीचे जे कुळ आहेत ते कुळ महारांबरोबरती आहेत, भंडारी जातीचे कुळ महारांबरोबरती आहेत, महार व्हॅनगार्ड्स आहेत, महार नेते आहेत खोतीच्या आंदोलनात. तर हे परिवर्तन जे आहे परिवर्तन शक्य होऊ शकतं जर आपण त्या प्रकारचे संघर्ष व्यापक संघर्ष जर उभे केले आणि व्यापक संघर्षाच्या वाटेनं पुढे गेलो तर आपल्याला या प्रकारची कोंडी फोडता येईल. आणि ही कोंडी फोडण्याचंच तत्वज्ञान बाबासाहेबांचं दर्शन पुन्हा वाचलं पाहिजे आपण, हे आपण लक्षात. बरोबर आहे. कोंडी फोडण्याचे तत्वज्ञान डॉक्टर आंबेडकरांचं आहे आणि ते पुन्हा पुन्हा वाचलं तर सर्व समाजाच्या हिताचं होणार आहे. या ठिकाणी प्राध्यापक बाबासाहेब कांबळे आहेत, आपल्याशी बोलू इच्छितात आहेत इतिहासाचे. सर बोला, कांबळे सर. हा सर, गुड इव्हनिंग सर. माझा आवाज येतोय? हा, येतो. ऍक्च्युली सर आता तुम्ही बोलता बोलता माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलंच आहे, पण तरी सुद्धा मला एक थोडस 1927 ला सायमन कमिशनच्या वेळेस बाबासाहेब आदिवासींच्या बाबतीत असा एक हे जातं, म्हणजे बेसिकली ॲलिगेशन्स केलं जातं की पॉलिटिकल सेपरेटच्या किंवा वोटिंग राईटच्या बाबतीत थोडस निगेटिव्ह वाढतात. पण ऍट द सेम टाइम्स मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेटमध्ये आदिवासींसाठी असेल किंवा भटक्या विमुक्तांसाठी असेल, काल नारायण भोसले सरांचं लेक्चर झालं त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आला की तिथे मात्र ते एज्युकेशन रिफॉर्मसाठी त्यांना काही सवलती द्यावे यासाठी ते प्रस्ताव मांडतायत. ह्यावर थोडक्यात म्हणजे त्यांचा जो बदल होत गेला त्यांच्या विचारांमध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये बेसिकली वोटिंग राईटच्या बाबतीत, त्यावर तुम्ही थोडंफार काही प्रकाश टाकू शकाल का? मी थोडा अधिक तात्विक पद्धतीने याकडे येईन आणि मग आपण याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करू. तात्विक भूमिका ही तुम्हाला मी सांगेन की ती बुद्धाकडं जाऊन आपल्याला घेते. बुद्धाच्या कालखंडामध्ये ज्ञान डिराईव्ह करण्याचे, ज्ञान सिद्ध करण्याचे 3 मार्ग होते. एक मार्ग जो होता तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शब्द प्रामाण्य. अर्थातच बुद्धांनी हा शब्द प्रामाण्याचा मार्ग नाकारला. दुसरा मार्ग होता लॉजिकचा, तर्काचा. तुमच्यापैकी बहुतेकांना लॉजिकचा मार्ग माहिती आहे. लॉजिकचा मार्ग म्हणजे सगळ्यात सोपं तुम्हाला उत्तर द्यायचं मॅथमॅटिक्स. गुणाकार हे लॉजिक आहे, भागाकार हे लॉजिक आहे, बेरीज हे लॉजिक आहे. तर ते लॉजिक जे आहे ते लॉजिक सर्टन्टी म्हणजे निश्चित पातळीवरती या ज्ञानाकडे येतं. आणि ते लॉजिक हे जे आहे ते लॉजिक हे ज्ञान डिराईव्ह करतं. हा दुसरा ज्ञान सिद्ध करण्याचा, ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग. तिसरा जो आहे तो आहे अनुभव. हा जो मार्ग आहे, या ह्या गोष्टीचा बुद्धानं असा विचार केला. तर इंटरेस्टिंग म्हणणं आहे बुद्धाचं
बुद्ध असं म्हणतो की तुम्हाला जे ज्ञान अनुभवानं होतं ते अनुभवानं होणारं ज्ञान एका प्रोसेसमधनं जातं. म्हणजे तुम्हाला एखादे सेन्सेस तुम्ही काही पाहिलं किंवा तुम्हाला काही ज्ञानेंद्रियांना आढळलं तर तुमच्यामध्ये इमोशन जागतात. इमोशन जे आहेत त्या इमोशन प्रामुख्यानं तुमच्या तुमच्या विशिष्ट पातळीवरच्या पर्स्पेक्टिव्हला घडवतात. आणि हा पर्स्पेक्टिव्ह जो आहे हा पर्स्पेक्टिव्ह कंडिशनिंग म्हणजे तुमच्या सामाजिकरणातून सामाजिक मानसिक भिन्न आहे. आता मी हे बुद्धाचं जे म्हणणं आहे ते बुद्ध समजून सांगण्यासाठी मी चोखामेळाचं उदाहरण देतो. चोखामेळा 12व्या शतकातला महान संत होता आणि त्यांना हे कळत होतं की हे जी विषमता आहे आपल्यावरती लादली गेलेली अस्पृश्य म्हणून जी स्थिती आहे ही निषेधार्ह आहे, ही वाईट आहे, पण ती का आहे याचं कारण सांगताना ते म्हणतात की मागच्या जन्मी घडणारी ही कृष्णनिंदा केली म्हणून मार दिला. आता ही जी सर्वसाधारणरित्या त्यांनी त्या प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टी बनवली ती कंडिशनिंग मधनं म्हणजे ब्राह्मणवादाच्या ज्ञान व्यवहारातून त्याचं भान बनण्यातून. तेव्हा ही एक महत्वपूर्ण बाब आहे आणि ही महत्वपूर्ण बाब हे आपण समजून घेतली पाहिजे. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट फुलेची त्या कालखंडात सांगता येते तुम्ही कधी पात्र होता स्वतःचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी. तुम्ही तोपर्यंत प्राप्त होत हे होत नाही की तुम्ही केवळ स्त्री आहात. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर आज या मितीला सगळ्यात जास्त रिप्रेझेंटेटिव्ह SC ST हे भाजपकडे. ते सगळेजण जे लोक आहेत ते जे बोलतात ते म्हणजे ते त्यांचं प्रतिनिधित्व आहे का त्याच्याबद्दलचा महत्वपूर्ण मुद्दा जो उपस्थित केलाय तो उपस्थित केलेला मुद्दा असा आहे की तुम्हाला तुमचं डिकंडिशनिंग करावं. तुमच्यावरती जो पितृसत्तेचा, तुमच्यावरती जो ब्राह्मणवादाचा, तुमच्यावरती जाती व्यवस्थेचा वैचारिक प्रभाव आहे तो दूर करून तुम्हाला त्या संपूर्ण अनुभवाकडे पाहावं लागेल. जर तुम्ही तसं केलं तर तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह होऊ शकता. तेव्हा रिप्रेझेंटेटिव्ह बनण्याची, रिप्रेझेंटेटिव्ह होण्याची म्हणून एक जी गोष्ट आहे ती गोष्ट फ्रीडमची सल्ला आहे. आणि ते फ्रीडम जे आहे ते प्रामुख्यानं तुम्ही जेव्हा एका विशिष्ट प्रकारच्या गुलामीच्या यंत्रणातून बाहेर पडता, डिकंडिशनिंग होता, तेव्हा तुम्ही सेल्फ रिप्रेझेंटेशन करायला पात्र होता. आणि तेही समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि म्हणूनच गोष्ट अशी आहे की अनेक मला उदाहरण देतो, विरोधाभासाचं उदाहरण देतो. साऊथ आफ्रिका इथं जे सगळे राष्ट्राध्यक्ष आहेत ते काळे आहेत. हे सगळे काळे राष्ट्राध्यक्ष किंवा काळे राज्यकर्ते हे व्हाईट भांडवल, कोऱ्यांचं भांडवल संरक्षित करण्याचं काम करतात. कारण राज्याचं काम काय? प्रॉपर्टीचं रक्षण. राज्याची जबाबदारी प्रॉपर्टीचं रक्षण. आणि त्यामुळे राज्यात आलेले सगळे काळ्या हे व्हाईट प्रॉपर्टीचं रक्षण करतात. आणि त्यामुळे ते काळे राज्यकर्ते असण्याच्या संबंधामध्ये कोऱ्यांना कोणतंच दुःख नाही, कारण त्यांची प्रॉपर्टी रक्षण. त्यामुळे इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा क्वालिफाईड गोष्टीची बुद्धाकडे येतो. ती गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ती कोणती गोष्ट महत्वाची ती म्हणजे की तुम्ही या प्रकारच्या गुलामीच्या चौकटीतून बाहेर आले. आता जी तुलना बाबासाहेब करतायत ती मला असं वाटतं की बाबासाहेब या संदर्भात करतायत. दलित जे आहे ते दलित हे काही प्रमाणामध्ये या क्लचेस ब्राह्मणिझमच्या क्लचेसमध्ये बाहेर आहे आणि ते स्वतःचं रिप्रेझेंटेशन करण्याच्या भूमिकेत आहे. ही प्रोसेस किंवा ही प्रक्रिया ही आदिवासी बाबतीत घडते आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी हा अशा प्रकारचा तर्क हा उपस्थित करणं शक्य आहे. पण तरी देखील बाबासाहेबांचं म्हणणं हे जर आपल्याला लांब करायचं असेल तर बाबासाहेबांनी सगळ्यांनाच ॲडल्ट फ्रँचाईज दिला. बाबासाहेबांनी सगळ्यांनाच ॲडल्ट फ्रँचाईज दिला आणि बाबासाहेब या संबंधात दुरुस्त होण्याच्या बाबासाहेब सतत म्हणतात की मी सतत बदलतो आहे आणि कन्सिस्टन्सी इज अ व्हर्च्यू ऑफ अन ॲस. ते क्लिअर त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही गोष्ट नक्की आहे की आपण हे स्वीकारणं गरजेचं आहे. जे रिप्रेझेंटेशन आदिवासींचं आहे त्या आदिवासींचं रिप्रेझेंटेशन गरजेचं आहे. पुन्हा सांगेल पण ते त्यांचंच रिप्रेझेंटेशन करतील अशा स्थितीत नसतात. आज जे SC ST ते रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते ब्राह्मणशाही ब्राह्मणशाहीच्या हस्तक बनत आहेत त्यावेळेला गांभीर्यानं
बुद्धाच्या विचारांची आणि फुल्यांच्या विचारांची दृष्टी किंवा बाबासाहेबांच्या विचारांची दृष्टी घेऊन आपल्याला रिप्रेझेंटेशनचा विचार करावा लागेल. रिप्रेझेंटेशन तुमचं जे आहे ते तुमच्या ब्राह्मणवादाचा पगडा नष्ट होऊन तुम्ही जैविक पद्धतीनं त्या समुदायाच्या हितसंबंधांचा विचार करणारे, त्याच्याशी पूर्णपणे घेऊन काम करणारे असणं गरजेचं आहे. केवळ त्या जातीचे त्या समुदायाचे आहात म्हणून तुम्हाला त्या प्रकारचे अधिकार प्राप्त होणार नाही. समजा राज्यकर्त्या लोकांनी ठरवलं की आरक्षण नको कारण एसटीचे प्रतिनिधी त्यांचे जास्त, तुम्ही काय म्हणणार? ही जी कुंडी आहे या कुंडीवरचं उत्तर हे आहे की रिप्रेझेंटेशन यासाठी पुन्हा महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही या प्रस्थापित विचारसरणीच्या परिघाच्या बाहेर ही प्रिकंडिशन. केवळ स्त्रिया आहात म्हणून स्त्रियांच्या वतीने, कारण स्त्रिया सगळ्यात जास्त पितृसत्तेच्या बाजूनं मैदानात येऊन लढतात. सर्वात जास्त स्त्री नेत्यांचा भरणा आणि आक्रमक स्त्री नेत्यांचा भरणा हा संघ आणि भाजपकडे आहे. आणि त्यांच्या स्त्रिया तुम्हाला माहिती आहे, त्या मध्यंतरी वारल्या त्या रामतीर्थकर नावाच्या बाई, त्या किती कडवेपणानं स्त्री विषमतेचं आणि पितृसत्तेचं समर्थन करत होते. तेव्हा त्या केवळ स्त्री आहेत म्हणून त्यांचा अधिकार, तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही कारण तुम्ही पुरुष आहात, अशी स्थिती येऊ शकते. तर हे नीट गंभीरतेनं बघायची गोष्ट आहे. आणि त्या चौकटीत आदिवासींच्या रिप्रेझेंटेशन विचार करणे गरजेचे आहे. आदिवासींचं रिप्रेझेंटेशन दलितांचं असो किंवा स्त्रियांचं असो ते तेव्हाच कारगर होणार, तेव्हाच ते एका अर्थानं परिवर्तनकारी म्हणणार की जेव्हा ते प्रस्थापित विचारसरणीच्या अभावातून बाहेर येणार, आत्मोन्नतीच्या किंवा दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याच्या प्रेरणेनं प्रेरित होऊन काम करणार, तेव्हाच ते रिप्रेझेंटेशन करण्याच्या भूमिकेत येणार. सर, या ठिकाणी डॉक्टर प्रदीप वाघमारे सर आहेत, ते या ठिकाणी आपल्याशी बोलू इच्छित आहेत. प्रदीप वाघमारे जी बोला. हो सर, धन्यवाद विजय सर. बगाडे सर चं लेक्चर खूप छान झालं सर, थँक्यू सो मच. नेहमीच आपण आम्हाला वेगवेगळ्या विषयावरती उद्बोधित केलेला आहे. सर, मला म्हणजे तुमच्या व्याख्यानातून उपस्थित झालेले 2 प्रश्न विचारायचे वाटतात. एक म्हणजे आपण कम्युनिस्टांबरोबर चे जे संघर्ष आणि युती संदर्भात आपण बोलला, तर मला असं वाटतं की तेव्हा सुद्धा 1-2 वेळेस बाबासाहेबांनी कम्युनिस्टांबरोबर युती केली आणि जे ब्लॅक बिल होतं त्याच्या विरोधात लढा दिला. पण नंतर 1956 ला आपण पॉलिटिकली स्टँड घेताना त्यांनी कम्युनिस्टांपासून सावध राहा अशी सुद्धा भूमिका त्यांच्या भाषणामधून मांडलेली आहे. आणि आत्ताचं सुद्धा जरी चित्र पाहिलं म्हणजे तेव्हा सुद्धा ती युनिटी कास्ट अँड क्लासच्या बेसिसवरती आंबेडकराईट आणि कम्युनिस्टांची नव्हती. आणि आता सुद्धा आपल्याला ती दिसत नाही, ती एकांगी पद्धतीनेच लढताना दिसतात. तर ही कास्ट आणि क्लास युनिटी आजच्या काळामध्ये कशा पद्धतीने संघटनात्मक पातळीवरती निर्माण होऊ शकते की जेणेकरून एक लिबरेटिव्ह किंवा इमॅन्सिपेटरी जो लढा सगळेच लढतायत पण त्याला एक यश येताना दिसत नाहीये. बाबासाहेबांनी 1936 मध्ये ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मांडलं, तर त्यामध्ये जाती संस्थेचं उच्चाटनासंदर्भात कार्यक्रम दिला, इंटरकास्ट डिनर आणि इंटरकास्ट मॅरेजेसचा. पण आता ती जातीची संस्था ही उच्चाटन न होता ती अधिक मजबूत होताना दिसते. तर आजच्या काळामध्ये ती उच्चाटन करण्यासाठी आपल्याला काय स्ट्रॅटेजी असायला हवी असं तुम्हाला वाटतं? हे 2 प्रश्न सर माझे आहेत. धन्यवाद. तुझे प्रश्न फार चांगले आहेत. सगळ्याच एक उत्तर मी तुला आता या क्षणाला देऊ शकणार नाही, पण काही मुद्दे, काही त्यातल्या संबंधातल्या काही महत्वाचे कन्सर्न मात्र मी तुला स्पष्ट करायचा प्रयत्न केला. त्यातलं एक म्हणजे की वर्ग जातीचा तिढा, आणि हा वर्ग जातीचा तिढा जो आहे हा तिढा, सर थोडं माईक जवळ या ना. वर्ग जातीच्या संबंधातला तिढा जो आहे हा तिढा बाबासाहेबांनी ज्या प्रकारे समजून घेतला आणि कम्युनिस्टांचा जो गोंधळ आहे तो आपण समजून घेतला. एक म्हणजे कम्युनिस्ट आणि बाबासाहेब यांच्यामधल्या अंतर असण्याचे जे काही कारण आहेत, वैचारिक गोष्टी आहेत, त्यातल्या काहीचा मी खुलासा माझ्या डॉक्टर आंबेडकर हिस्टॉरिकल मेथडमध्ये केलेला आहे. त्यामध्ये पुनरुक्ती करत मी सांगतोय तो मुद्दा काहीसा दुसरा आहे की आता आपल्याला त्याचं काय करता येईल. आपल्याला थोडं म्हणणं गरजेचं आहे. झालं इतिहास तर ते ठीकच आहे, पण त्यातनं काय शिकता येतं त्याचे 2 मुद्दे आहेत की कास्ट आणि क्लास कसा इंटरजेक्ट होतो.
तर कास्ट अँड क्लास इंटरजेक्ट होण्यासंबंधातला खरा मुद्दा जो आहे तो दलितांच्या उद्या म्हणजे जर आपण मार्क्सवादी आणखी बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला तणाव पाहिला तर तो प्रामुख्याने सतत संप करण्यासंबंधात म्हणजे 1925 मध्ये कम्युनिस्टांनी पक्षाची स्थापना झाली आणि मग डांग्यांनी दोन्ही कामगारांनी संघटित केलं आणि मग 1929 मध्ये बाबासाहेब म्हणाले की या संपामध्ये आम्ही सामील होणार. आम्ही का सामील होणार नाही तर बाबासाहेबांना इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. ते म्हटले की ही संधी आहे की या संधीमध्ये आम्हाला एंट्री मिळेल. तुम्ही कामावर जात नाही ना मग आम्हाला हे जे मालक आहेत ते मालक नोकरीवर ठेवू त्यामुळे एंट्री आम्हाला परत एंट्री होऊ शकते. आता मुद्दा समजून घ्यायचा प्रयत्न करा की बाबासाहेब मार्क्सवाद्यांना सांगतायत त्यावेळेला की तुम्ही हा लढा घ्या की जे प्रामुख्याने जे शासन विभागामध्ये म्हणजे सुतकताई विभागामध्ये जे दलित कामगार आहेत त्यांना तुम्ही अपग्रेड करा, तुम्ही इन्कम खात्यात घ्या आणि तो लढा तुम्ही घ्या कारण त्या ठिकाणी त्यांना नाकारलं जाते. तो डांग्यांनी घेतला. तेव्हा वर्ग बनण्याची जी प्रोसेस आहे त्या वर्ग बनण्याच्या प्रोसेस बद्दलचा हा मुद्दा जो आहे तो बाबासाहेबांनी मांडला. ते म्हणाले की अहो तुम्ही म्हणताय हे खरं आहे की मला हे मान्य आहे आणि तो शब्द आहे इक्वलायझेशन ऑफ प्रॉपर्टी म्हणजे संपत्तीची समता. हे जे सूत्र कम्युनिस्ट घेत आहे ते मला मान्य आहे आणि मला ती इच्छा आहे की तसं व्हावं परंतु ती क्रांती करण्यासाठी भारतातला कामगार वर्ग संघटित व्हावा लागेल. त्याला वर्ग बनावा लागेल आणि ते म्हणतात की भारतामध्ये हा वर्ग बनता येत नाही कारण भारतामध्ये हा वर्ग बनत नाही कारण असं आहे की जी वर्ग बनण्यासाठी भातृभाव लागतो, समता लागतो, ती समताच कामगार वर्गामध्ये. कामगार वर्ग हा वर्ग बनण्यासाठी अडकाठी कुठे येते तर त्या दोन तत्वांचा विकासच होत नाही आणि हा विकास जातीमुळे होत नाही. तेव्हा बाबासाहेब क्लिअरली असं म्हणतात की तुम्ही आत्ता मोडा जात किंवा क्रांतीनंतर मोडा, तुम्हाला जातीशी भिडावंच लागेल. मला आत्ता किंवा नंतर तुम्हाला जातीशी भिडावंच लागेल. जातीला भिडल्याशिवाय तुला जाता येणार नाही. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की बाबासाहेबांना स्पष्ट आहे की वर्ग बनणं नावाची प्रक्रिया आहे. वर्ग अस्तित्व म्हणजे कम्युनिस्ट काय पाहतात, कम्युनिस्टांच्या एका अर्थानं म्हणाल तर ते यांचं भाषण दीर्घ भाषण आहे. ते अडतीचं भाषण आहे, मनमाडचं भाषण ते दीर्घ भाषण आहे. या दीर्घ भाषणामध्ये बाबासाहेबांनी अगदी मी जे शब्द वापरतोय तेच शब्द वापरले. ते म्हणते की कम्युनिस्ट असं पाहतायत की आयडियल वर्ग असा आयडियल वर्ग नसतो, तो घडवावा लागतो. हे अन्वेषकुला त्या 38च्या भाषणामध्ये बाबासाहेबांचं निरीक्षण आहे आणि बाबासाहेब हेच बघतायत की हे तुम्हाला वर्ग घडवावा लागेल. त्याचं दुसरं उदाहरण तुला मी देईन ते म्हणजे खोतीच्या आंदोलनात. तर खोतीच्या मध्ये कोण प्रामुख्याने 4 शेतकरी जाती होत्या. एक होती मला सर्वसाधारणपणे माहिती आहे की हे रायगड जो भाग आहे त्या रायगड भागामध्ये आगरी शेतकरी जाती. तिथं महार पण आहे, विशेषतः खाली आला वरती नाही पण खाली महार आहेत. त्यानंतर आगरी आहेत, त्यानंतर भंडारी आहेत, तुंबी आहेत. अशा प्रामुख्याने 4 शेतकरी जाती आहेत. या शेतकरी जाती बाबासाहेब भाषण करताना क्लिअर म्हणतात तुमची सगळ्यांची जात एक निकुळा. बाबासाहेब वर्गीयता घडवायचा प्रयत्न करतात आणि हे इंटरेस्टिंग आहे. हे नीट समजून घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब किती संयम दाखवतात. 27 मध्ये जेव्हा महाडची क्रांतीचा सुरुवात होते तेव्हा महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहानंतर कोकणामध्ये दलितांवर अत्याचार आणि दलितांवरती अत्याचार होत असतानाही बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या अत्याचाराचा मुद्दा असतानाही 27 मध्येच खोतीच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. 29ला बाबासाहेब तिथे जात आहेत आणि त्यावेळेला जेव्हा कानपूर गटामुळं कम्युनिस्ट पक्षावरती बंदी आली तेव्हा कम्युनिस्ट पक्षानं एक संघटना स्थापन केली, वर्कर्स आणि पिजन पार्टी.
तर ती वर्कर्स पिजन पार्टी नावाची जी संघटना त्यांनी काढली, त्या संघटनेचा उल्लेख 1929च्या भाषणात आहे आणि ते भाषण विस्तृत भारतमध्ये छापले गेले. त्यात बाबासाहेब असं म्हणतात की हे काम ह्या लोकांचं आहे, हे येतच नाही तिथं. म्हणजे हे कामगार, हे शेतकऱ्यांचं संघटन करणारा मुद्दा घेतात, पण ते खोटीत होत आहे, खोटीच्या आंदोलनात होत आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी संघ काढला आणि त्याच्या आधारावरती खोतांच्या विरोधात आंदोलन सुरू झालं. बाबासाहेबांनी दुसरे एक महत्वपूर्ण घोषणा घेतली की वर्ग घडवण्यासाठी ब्राह्मणेतर चळवळीनं उभी केलेली एक तर्क, ब्राह्मण विरोधाचा तर्क आहे तो वापर. कारण सगळेच खोत, जे बहुतांश खोत हे कोकणस्थ ब्राह्मण होते, त्याच्या खालोखाल मुसलमान होते किंवा मराठा होते किंवा इकडच्या भागामध्ये या गुलाबाच्या भागामध्ये किंवा रायगडच्या भागामध्ये हे प्रामुख्यानं पारशी पण होते, काही मारवाडी पण होते, नवे नवे घडलेले होते. तर ही सगळी जी पुढे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी नॉन ब्राह्मण जाणीवेला वर्ग जाणीवेचं रूपात करायचं, मराठा अस्मितेला वर्ग रूपात आणायचं. वर्ग घडवण्यासाठी सांस्कृतिक पातळीवरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणांना बाबासाहेब आंबेडकरांनी वापरायचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल की फार व्यापक पातळीवरती विरोधातला संघर्ष बाबासाहेबांनी उभा केला. 38 मध्ये सरकारी दप्तरांमध्ये नोंदी आहेत, बाबासाहेब आंबेडकरांना सरकारी दप्तरामध्ये घाबरलेले आहेत. त्यामध्ये बाबासाहेबांच्या अनुषंगानं औरंगजेब शब्द वापरलेला आहे. औरंगजेब, हे औरंगजेबासारखे आहेत, हे त्यांचा प्रचंड प्रभाव आहे आणि प्रचंड दबदबा आहे, प्रचंड दहशत आहे, असे शब्द ब्रिटिश रेकॉर्ड्स मध्ये तुम्हाला दिसतात. म्हणजे वर्ग संघटना आणि खांबे आहेत किंवा नागनाथ दागो पाटील आहेत, हे सगळे बाबासाहेबांचे अनुयायी त्या काळात. 42 मध्ये जेव्हा बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट प्रतिष्ठा केली, त्यामध्ये मग अनेक त्यांचे महत्वाचे सहकारी जे आहेत ते सहकारी बाजूला पडले, त्याच्यामध्ये चित्रे आहेत. त्याच्या आधीच तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेले जे कम्युनिस्ट पक्षामध्ये गेले 40 मध्ये पुन्हा गेले त्या काय त्यांचे पती पुरोळीकर, शामराव पुरोळीकर. तर हे सगळेजण जे आहेत ते सगळेजण बाबासाहेबांच्या पासून दूर जायला लागतात, दूर गेले. ते गजवले आहेत ते दूर गेले, पण दूर गेले तरी देखील बाबासाहेबांचं राहिलेच नाही. तुमचं चित्रांनी 52 मधली निवडणूक होती तेव्हा चित्र येऊन बाबासाहेबांचा प्रचार करत होते. तुमचा मुद्दा आला आहे का? मुद्दा हा आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधात तणाव जे आहे ते तणाव कम्युनिस्ट पक्षानं पण राखले. कम्युनिस्ट पक्षानं 1948 मध्ये एक ठराव केला. ठराव काय केला, इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ज्या कम्युनिस्ट पक्षानं 25 ला स्थापन झाला, पण अस्पृश्यता नष्ट करण्याचा साधा विचार सुद्धा त्यांच्या मंचावर घेतला. का घेतलं नाही त्याचं एक कारण आहे, ते अस्पृश्यता पळत होते शब्द होतं नाही, पाकिस्तानवरती असे आपण आरोप करायचं कारण नाही. कम्युनिस्ट पक्षानं घेतलं नाही याचं कारण त्यांना वर्ग संघर्ष करायचा, कामगार संघर्ष करायचा होता. आणि त्यामुळे त्यांनी अस्पृश्यतेचा मुद्दाच त्यांच्या स्वतःच्या कार्यक्रम पत्रिकेवर घेतला. अशा पक्षानं 1948 मध्ये त्यांचं पॉलिट ब्युरो असतो, एक त्यांचं एक केंद्रीय संघटना असते. त्या केंद्रीय संघटनेनं असा निर्णय घेतला, असा ठराव केला की अस्पृश्य हे ऑक्झिलरी फोर्स आहेत. ऑक्झिलरी फोर्स म्हणजे सहाय्यकारी शक्ती आहेत क्रांतीच्या. त्यांना मिसलीड करायचं काम बाबासाहेब करतात आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या नेतृत्वातून अस्पृश्य जनतेला तोडणं गरजेचं आहे. एक सर्वसाधारणरित्या तुम्हाला लक्षात आलं असेल की कम्युनिस्टांच्या मधल्या लिडरशिपनं बाबासाहेबांच्या एकंदरीतच व्यक्तित्वाबद्दल, त्यांच्या राजकारणाबद्दल नकारात्मकता उभी केली. त्यामुळे ही नकारात्मकता जी आहे त्या नकारात्मकतेचं जे काही प्रकरण आहे, त्या प्रकरणाची जी काही परिणती आहे ती परिणती तुला माहिती असल्याप्रमाणे काही प्रमाणामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकर जरी भारतीय, आणि ते एक समजून घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब वैतागले होते प्रामुख्यानं भारतामधल्या ब्राह्मणिकल कम्युनिस्टांना. याचा अर्थ बाबासाहेबांचे सगळे आक्षेप जे होते ते फक्त मार्क्सवादाबद्दल होते का, तर तसं मला दिसत नाही. तसं मला कुठल्याही प्रकारे दिसत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या एकत्रितच विचारांच्या मध्ये मार्क्सवादाच्या संबंधातल्या काही महत्वाच्या संकल्पना सातत्याने हॉन्टिंग होत्या. म्हणजे ते त्यांना मान्य करत होते. ते उलट नष्ट झाली पाहिजे, हे मार्क्स विधान दुःख नष्ट झालं पाहिजे, या बुद्धाच्या विचाराशी जोडणं हीच एका अर्थपूर्ण गोष्ट आहे. बाबासाहेब
मार्क्सवादातल्या काही तथ्यांना नाकारू इच्छित नव्हते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट भांडवलशाहीचा विरोध हे बाबासाहेब आंबेडकर कधी सोडायला तयार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी 47 मध्ये जो स्टेट्स मायनॉरिटी हा त्यांचा कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क ते पूर्णतः एका अर्थानं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की टी इंडस्ट्रीज, बेसिक इंडस्ट्रीज, त्याचं राष्ट्रीयकरण, सहकारी शेती ह्या एकंदरीतच त्याला कम्युनिस्ट विजन म्हणतात. त्या कम्युनिस्ट विजन त्या स्टेट सोशलिझम सुद्धा आपण म्हणू शकतो, पण ब्रॉडली त्याच रचनेत आहे. तेव्हा हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा क्रिटिक आहे तो क्रिटिक इन रिस्पॉन्स टू ब्राह्मणिकल कम्युनिस्ट आहे. आणि हे नीट समजून घेतलं पाहिजे. ते शेतकरी कामगार पक्षाबरोबर ते सहकार्य करायला तयार आहे. जो शेका पक्ष मार्क्सवादी आहे आणि तो शेका पक्ष फुल्यांना आणि मार्क्सला एकत्र करायला बसलेला आहे. बाबासाहेब त्यांच्याबरोबर ते सहकार्य करायला तयार आहे. मग ते सहकार्य करायला का तयार आहेत? मार्क्सच्या विरोधात नाही आहेत. ते ब्राह्मणिकल कम्युनिस्ट हा जो टिंज आहे आणि त्याची जी विचार करण्याची पद्धत आहे की जी इनसेन्सिटिव्ह होती, त्यांना ते समजलंच नाही. ते पूर्णतः ते काल्पनिक चौकटीत काम करत होते. मूळतः भारतातला जाती विग्रह हा ज्यांना समजलाच नाही त्यांच्या संबंधातलं बाबासाहेबांचं ते आकलन आहे. ते आकलन आपल्याला आज या मितीला काय त्याला म्हणतो स्थिर करायची गरज नाही. जर कम्युनिस्ट बदलत असतील, जर जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील, जाती व्यवस्थेच्या विरोधाचे लढा करायला शक्य होत तर बाबासाहेब त्यावेळेला सहकार्य करायला तयार होते. तुलाच माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी सहजानंद सरस्वतींना अपील केलेलं आहे की आपण साम्राज्यवाद विरोधातला लढा जो आहे तो काँग्रेस शिवाय करू, काँग्रेसला बाजूला ठेवायला आपण करू, कारण काँग्रेस हा ब्राह्मणी भांडवलाचा पक्ष आहे, तो ब्राह्मण बलियाचा पक्ष आहे आणि त्यामुळे आपण एक वेगळी लढाई केली पाहिजे असं बाबासाहेबांचं सातत्यानं म्हणणं होतं. त्याला सुद्धा या कम्युनिस्टांनी साथ दिली नाही. बाबासाहेबांचं एका अर्थानं हिरमोड पण कम्युनिस्टांच्या अपेक्षा काही प्रमाणामध्ये साध्य न झाल्या कारण राग पण आहे की कम्युनिस्टांचं लिडरशिप प्रमाणे ब्राह्मणी पण आहे. हे तुम्हाला माहिती असेल कदाचित की जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे जयप्रकाश नारायण आणि सहजानंद सरस्वती यांना प्रस्ताव देत आहेत तेव्हा सहजानंद सरस्वतींना प्रस्ताव देत आहेत तेव्हा हे बिहारमधले शेतकरी दलितांवर अत्याचार करत आहेत त्याकडे दुर्लक्ष करून बाबासाहेब हा नीतीचा प्रस्ताव देत आहेत. बाबासाहेबांच्या भातृभावाची पोझिशन समजून येते. बाबासाहेबांचा भातृभाव अधिक सघन आहे. कम्युनिस्टांना त्याला साथच देता आले नाही. त्यामुळे ही प्रामुख्याने ब्राह्मणिकल कम्युनिस्टांचा प्रॉब्लेम आहे आणि तसं तो ह्यांचा नाही आहे. उदाहरण सांगायचं म्हटलं की शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नेते माधवराव बागुल त्यांनी बाबासाहेबांचा पहिला पुतळा घेतलेला आहे आणि बाबासाहेबांनी तो पुतळा पाहिलेला आहे कोल्हापुरामधला. तेव्हा तो बाबासाहेबांचा मार्क्सवाद विरोध आहे असा त्याचा काही अर्थ काढायची गरज नाही. पण नक्कीच बाबासाहेबांचा प्रामुख्यानं जो प्रॅक्टिशनर्स आहे प्रॅक्टिशनर्स ब्राह्मणिकल प्रॅक्टिशनर्स त्याच्याबद्दल मात्र ते मोड झालेलं आहे आणि तात्विकही मतभेद आहे आणि त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे आणि त्याची पण गोष्टी ब्राह्मणिकल कम्युनिस्टला त्यांचा विरोध होता. किशोर मोरे या ठिकाणी आपले विचार बोला. सर किशोर मोरेजी बोला. सर आवाज येतोय? हा येतोय बोला. सर बघा सर तुमचं अत्यंत चांगली मांडणी झाली नेहमीप्रमाणेच. त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. मला काही कन्फ्युजन किंवा मला काही प्रश्न पडलेत ते फक्त मी मांडण्याचा प्रयत्न करतो. एक आहे की तुमच्या सगळ्या विवेचनामध्ये हा जो काही सगळा डिबेट आहे मार्क्स आणि मार्क्सिस्ट लोकांशी असलेला बाबासाहेबांचा संबंध तो तर आलेलाच आहे आणि त्यातलं एक महत्वाचं जे काय सर्वात शेवटचं आहे की बाबासाहेब हे स्वतः काही मार्क्सच्या विरोधात नाही, ते इथल्या ब्राह्मो कम्युनिझमच्या विरोधात होते. हा प्रकर्षाने मुद्दा म्हणजे 30-40 वर्षापूर्वी पण चर्चेला गेला. त्याच्यावर बऱ्याच लोकांनी अशी कामं पण केली. त्याचं एक प्रबोधन वगैरे बऱ्याच म्हणजे रावसाहेब कसबे, शरद पाटील या सगळ्या त्या ट्रेंडमध्ये तुम्ही स्वतः या सगळ्या त्या ट्रेंड मधून ते आलेले आहे. तरी सुद्धा जात्यंतक किंवा जातीविरोधी जो लढा आहे त्याच्यामध्ये याचा तात्विक असा जो काय सार आहे आणि त्यानुसार ज्या ऍक्शन्स आहेत ते आपल्याला सर दिसत नाहीयेत बऱ्याच ठिकाणी. आणि आता तर असं झालंय की म्हणजे कुठलीच म्हणजे मी याला दलित चळवळच म्हणणार नाही, कुठलीच चळवळ ही सक्षमपणे स्त्री दास्य जात विरोधी जाती अंताच्या विरोधात आता उभीच दिसत नाही. आणि आपल्याकडे 30-40 वर्षाची एक जात विरोधी प्रबोधनांची एक मोठी परंपरा आहे म्हणजे आधुनिक याच्यामध्ये सुद्धा.
आणि जात विरोधी प्रबोधनाच्या वेगवेगळ्या छावण्या आणि वेगवेगळं आपण सगळं तयार केलं. परंतु वर्तमान स्थितीमध्ये आत्ताचाही जात संघर्ष हा अजून काही संपलेला नाहीये. आणि एक जो त्यातला अँगल होता की म्हणजे शरद पाटील आणि सगळ्यांचा की यातला जो बाबासाहेबांचा जे सगळ्यात महत्वाचा जाती अंताचा जो कार्यक्रम आहे तो त्यांनी घटनेवर सोपवून दिलेला आहे. ते त्या त्या डिबेटमध्ये आता जाण्याची गरज नाही, तरी सुद्धा एक तर भौतिक लढे की ज्या समूहांनी उभे करायला पाहिजे होते या तात्विक याचा आधार घेऊन ते या नंतरच्या काळात विशेषतः 70-80च्या नंतरच्या काळामध्ये आपल्याकडे तसे फार मोठ्या प्रमाणात उभे राहताना दिसत नाहीत. आणि ज्या घटनेवरती जबाबदारी सोपवलेली आहे ती घटना इटसेल्फ स्टेट रोज श्रिंक करत जातं किंवा ते रोज संपवत जातं, तिला सगळ्या इन्स्टिट्यूशन संपवले जातात आणि त्याला मी स्टेट हा शब्द वापरतो. त्यामध्ये काँग्रेस बीजेपीने हा स्टेट हाच त्या सगळ्या घटनेचा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला श्रिंक करत जातं, ते आपले अधिकार श्रिंक करत जातं आणि याच्या विरोधात अशा प्रतिक्रिया उभ्या म्हणजे सिंबॉलिक प्रतिक्रियापेक्षा असे लढे आपल्याला दिसत नाहीत सर. तर हा म्हणजे माझ्या पुढचा एक मोठा प्रश्न आहे की जिथे एवढ्या मोठ्या ज्ञान परंपरा जात स्त्री दास जात विरोधी संघर्षाचा तात्विक परंपरा असून सुद्धा हलत का नाहीत गोष्टी? हा प्रश्न जो आहे हा प्रश्न एका अर्थानं अनेक त्याची अनेक उहापोह करण्याची गोष्टी आहेत. ते काही उत्तर अशी त्याला आपण युक्तीच्या स्वरूपात मला देता येणार नाही, पण त्याचे काही एका अर्थानं आकार मात्र आपल्याला चर्चा करायला पाहिजे. हे जे सर्वसाधारणरित्या आंदोलनाचा काय आपण उदाहरण घेतलं काँग्रेस शरद पाटलांची सगळी ट्रेनिंग जी आहे ती ट्रेनिंग ही प्रामुख्यानं कम्युनिस्ट पक्षाच्या चौकटीत झाली. त्यांनी जे आंदोलन होते आदिवासी क्षेत्रातून होते. साधारणतः गोदावरीताई परुळेकरांनी जो लढा उभा केला तो एक पॅटर्न झाला आणि आदिवासी समूहांची एकता हा प्रामुख्यानं कम्युनिस्ट पक्षांच्या केंद्रितच लढ्याचा बंद म्हणायला लागला. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त जाणवेल की आज सुद्धा कम्युनिस्ट पक्षाची पॉकेट्स प्रामुख्यानं आदिवासी बहु त्याचं कारण जमातीय एकता होती आणि प्रामुख्यानं कम्युनिस्ट पक्षाचं आकलन जे राहिलं की वर्ग आहेत, आदिवासी पण वर्ग आहेत, आदिवासी जमाती आहेत. भारतामध्ये शेतकरी जाती आहेत, आदिवासी किंवा शेतकरी जमाती आहेत, जाती जमाती आहेत. तेव्हा कम्युनिस्टांच्या एकंदरीतच आकलनाचे जागृतीबंध होते. जागृतीबंधामध्ये वर्ष काँग्रेस त्यांनी काम केलं आणि ते काम केल्यानंतर जेव्हा त्यांनी हे तत्वज्ञान मांडलं तेव्हा ते स्वतः एका अर्थानं या लिगसीचे म्हणजे त्यांनी संघटन उभं केलं त्याची लढाई लढत होते. त्यांनी प्रामुख्यानं जे तत्वज्ञान मांडतायत त्या तत्वज्ञानाचा व्यवहार करणारे जाती नष्ट करणारी राजकीय चळवळ म्हणून विकास करण्याआधीच काही आटापट्टी झाल्या आणि जे सर्वसाधारणरित्या दलित चळवळीच्या किंवा सगळ्या बहुजन चळवळीतला सगळ्यात मोठा विनेस जो आहे तो सर्वसाधारणपणे व्यक्तिवाद. ज्या व्यक्तिवादानं सर्वसाधारणरित्या ज्या चळवळींचं नेतृत्व करणारा समज असणारा कार्यकर्ता जो आहे तो कार्यकर्ता आणि त्या विशिष्ट संघटनेची फळी ही विकसित होऊन गेली आणि त्यामुळं अनेक प्रकारचे उदाहरण सांगायचं म्हटलं तर हा प्रश्न कम्युनिस्टांच्याकडनं उपस्थित झाला की काय तुम्ही जातीयांताचं तत्वज्ञान मांडता पण जातीयांताचा कार्यक्रम काय? जातीयांताचा कार्यक्रम शरद पाटलांनी दिला, म्हणजे जातीयांताचा कार्यक्रम शरद पाटलांनी दिला नाही अशातला मुद्दा नाही. त्यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. जातीयांताच्या कार्यक्रमावर उदाहरण सांगायचं जमिनीच्या फेरवाटपाचा लढा मध्यवर्ती केला. त्यांनी जातीयांताचा कायदा करा असा कार्यक्रम केला. आणि कार्यक्रम आहेत की जे मी तुम्हाला त्या चर्चा करत नाही, त्याचे मुद्दा नाही. मुद्दा हाच असतो की या संघर्षांना भौतिक संघर्ष बनवण्याचा आणि हा भौतिक संघर्ष बनवण्याच्या संबंधातला हा जो मुद्दा आहे तो प्रामुख्यानं हा ज्याला आपण जैविक बुद्धी एक भाग आहे आणि दुसऱ्या बाजूला जनतेचं जोडणं त्याच्याशी हा त्यातला भाग आहे. मला सतत दिसलेलं आहे, म्हणजे मी त्या होपफुल यासाठी सुद्धा आहे की प्रत्येक वेळेला सर्वसाधारणपणे तरुणांच्या मध्ये अशा प्रकारची विशिष्ट लढण्याची शक्ती पाहिली शक्ती की
प्रभावित करण्यात दलित पॅन्थरचा लढा आपण घेतला जेव्हा आमच्या औरंगाबादच्या किंवा मराठवाड्याच्या भागामध्ये दलित आघाडी नावाची संघटना होती. तर हे एका अर्थानं फार संकुचित लढे नव्हतेच, दलितांच्या नेतृत्वाखालचे लढे होते, परंतु ते फार व्यापक लढे होते. आणि या लढ्यांची जी चौकट होती ती चौकट विस्तारण्याची गोष्ट होती, परंतु त्या सगळ्याच लढ्यांची वैशिष्ट्य अशी आहे की आटापोटींनी भेदाभेदांनी त्या लढ्यांना खंडित केलं. प्रामुख्यानं शोषितांकित जाणीवेचा एक घटक आहे की ज्यामध्ये ऑलरेडीची अडचण येते. त्याचं कारण हितसंबंधाचं ऐक्य हे उच्च जातीयांच्या ऐक्याचं मुख्य कारकत्व आहे. आणि त्याच्यामधले फाटाफुटी जे आहेत त्या फाटाफुटी सांगल्या जातात का हितसंबंधाची समानता असते. आणि शोषितांच्या लढ्यांमध्ये हे सूत्र राहतं. आणि अगदी बाबासाहेबांच्या काळात होता. बाबासाहेबांच्या काळातच इतक्या मोठ्या प्रमाणात दलित चळवळीमध्ये संघर्ष आणि भावना इतक्या विशिष्ट पातळीवरच्या म्हणाल तर विपरीत गोष्टी आहेत. त्या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती पण असतील किंवा नसतील. तुम्हाला एक उदाहरण देतो की बाबासाहेबांना 10,000ची एक भारताची देण्याचा निर्णय झाला. मनमाडची गोष्ट आहे. आणि मनमाडच्या मध्ये जवळजवळ 7,000 का 8,000 जमले होते. 2,000 जमवायचे होते. जनता गोळा झाली होती. आम्ही गोळा करतो होती. ती थैली शेवटपर्यंत बाबासाहेबांच्या खात्यात पोहोचली नाही. लोक हे करत राहिले, थैली आणा. बाबासाहेब तसेच निघून गेले आणि कामगारांनी मात्र 10,000 गोळा केले होते. ती थैली बाबासाहेबांपर्यंत पोहोचली नाही. तर हे जे घटक आहेत ते अर्थानं दलित चळवळीमध्ये भोजनांच्या चळवळीमध्ये येतात. ते तडबाज असतात, सौदेबाज असतात, ते काही विशिष्ट कार्यक्रम असतात ते आहेत. त्यांच्याबरोबरची पुन्हा प्रेरणेनं झटणारे लोक आहेत. त्यांची अत्यंत शोकांतिका मी पाहिली. पण तरी देखील माझं व्यक्तिगत आकलन असं आहे की आपण संघर्ष पुरेसा नीटपणाने केलाच नाही. म्हणजे आपण एका अर्थानं ग्राउंडवरती अनेक संघर्षांची सुरुवात केली, कोणतेही संघर्ष गतीनं उभे केले. हे संघर्ष उभे केले. उदाहरणार्थ शेतकऱ्यांना, म्हणजे माझं व्यक्तिगत आकलन असं आहे की जे शेतकऱ्यांचं समूहवाणी पुस्तक लिहिलं त्या पाठीमागे सुद्धा हीच भूमिका होती की आपल्याला आज जर या नीतीला शेतकऱ्यांचा लढा उभा करायचा असेल त्याची जी विशिष्ट पातळीची लढाई आहे तीच अत्यंताच्या लढ्याचं कोंडी पुढे. तर एवढा मोठा समुदाय भारतामधला तर जाती आणि त्यामुळं शेतकरी परिहाच्या क्षेत्रामध्ये जी जातींनी त्याला वर्ग बनवण्याच्या बाबासाहेबांच्या प्रेरणेतून जर आपल्याला काय विशेषतः या कामगार वर्गाच्या संबंधामध्ये सर माईक जरा थोडा जवळ घ्या, आवाज येतो. हे लढे आहेत, हे लढे जर आपल्याला उपस्थित करता आले तर आपल्याला कदाचित या गोष्टींवरचं उत्तर मिळेल आणि त्यासाठी एक संघटित शक्ती आपल्याला सगळ्यांना घडवायला हवी. मी आशा करतो की ही संघटित शक्ती घडेल. अनिता कांबळे मॅडम आहेत, एक प्रश्न विचारू इच्छित आहे सर. अनिता कांबळे मॅडम. हॅलो. हा बोला मॅडम. हा हॅलो सर, आवाज येत आहे का माझा? हा येतो. हा जय भीम सर. जय भीम. बगाडे सर, पहिले तुमचं अभिनंदन. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं तुम्हाला ऐकता आलं आणि ही फार बौद्धिक पर्वणी आमच्यासाठी होती असं म्हणायला काही हरकत नाही. तुमच्या मांडणीच्या स्वरूपात सर माझ्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले, पण महत्वपूर्ण मला जे वाटलं ते प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला विचारू इच्छिते. की आजही सर जे सत्तेचं केंद्रीकरण आहे ते सत्तेचं केंद्रीकरण भांडवलदार वर्ग आणि सवर्ण वर्ग यांच्या हाती आहे. आणि जो काही शोषित समाज आहे, मग SC असेल, ST, OBC वगैरे, हा जो समाज आहे तो आजही जाती जातीत विखुरलेला आहे. नवे जातीचं दृढीकरण होत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आंबेडकरी विचार व्यूहातून काही उपाययोजना आपल्याला सांगता येईल का सर? धन्यवाद. मी या संबंधातला जो मुद्दा आहे तोच मी प्रकर्षाने मांडत होतो की ही जी स्थिती आहे ही स्थिती पालटणं, हे बदल घडवणं यासाठी बाबासाहेब सतत 38चं भाषण आहे बाबासाहेबांचं, त्यात त्यांचं म्हणणं आहे की पक्षाची गरज आहे, पॉलिटिकल पार्टीची गरज आहे. पॉलिटिकल पार्टी की तिला एक विजन असते, तिला एक असते. आणि मगाशी किशोरनं जो प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नाचं एका अर्थानं तुम्ही तुम्हाला ही पॉलिटिकल पार्टी
जातीयांताची ध्येयवाद असणारी असायला हवी. आज नेमकं राजकीय जे परिघ आहेत ज्या राजकीय परिघामध्ये पूर्ण भारतामधले राजकीय पक्ष काम करत आहेत, तो सगळा परिघ हा जातीयांताच्या ध्येयवादाला कोणी आता काही स्फुट गट, उदाहरणार्थ तुम्ही मी किंवा 4 लोक संघटित स्वरूपामध्ये कदाचित जातीअंत म्हणत असो, पण तो जातीअंताला बांधिलकी मांडणारा असा राजकीय पक्ष जोपर्यंत उभा करता येत नाही, आरपीआयचं व्हिजन ते होतं. आरपीआय हा जातीअंताला बांधिलकी मांडणारा एक राजकीय पक्ष म्हणून उभे आलेला आहे. तर पुढं काय झालं, आणखी काय नेमकं यश अपयश आहे आपण करणार नाही, पण ते जे व्हिजन बाबासाहेबांनी दिलं त्या व्हिजनचा आकृतीबंध तुम्हाला मी सांगतो की जोपर्यंत दलितच्या व्हॅनगार्ड म्हणजे आघाडीवरचे नायक आणि त्यांच्याबरोबर ते ओबीसी, दलित आदिवासी यांचा समन्वय होऊन लढाई होती आणि ती लढाई घडवण्यासाठी त्यांना सांगणारे जे विशिष्ट पातळीवरची संकल्पनात्मक म्हणजे वैचारिक प्रबोधन आणि भौतिक लढाई तोपर्यंत हे परिवर्तन दुरस्त आहे. आणि आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं जे संपूर्ण सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे ते नागरी हक्काच्या लढाईला विसरा. मी तुम्हाला सांगेन की या क्षणात सुद्धा आंबेडकरवाद हा अत्यंत रोमहर्षकपणानं संघर्षशील